धन्यवाद सर. अतिशय मोलाचं गोष्टी रूपातून अनुभवातून मार्गदर्शन सरांनी आपल्याला केलेलं आहे. मी सरांचे मनपूर्वक आभार मानते. हल्की फुल्की सी है ज़िंदगी, हल्की फुल्की सी है ज़िंदगी, वजन तो बस ख्वाहिशों का है. हे असं स्वप्नांचं वजन ज्यांनी झेललं, ज्यांनी पेललं आणि ते प्रत्यक्षात आणलं, असे आपले मित्र जेव्हा बोलायला लागतात, त्यांचं मनोगत जेव्हा आपल्याशी मांडायला लागतात, तेव्हा आपल्यालाच कळत जातं की इथे असणं आणि काही दिवसांनी आपण इथे बसणं ह्यातला जो फरक आहे तो काय आहे आणि तो प्रवास आपल्याला कसा पार करायचा आहे. तर आजच्या या कार्यक्रमाचं जे प्रमुख आकर्षण आहे असं मी म्हणेल की या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांशी सुसंवाद. तर आपण तो कार्यक्रम आत्ता लगेचच चालू करतो आहोत. श्रीयुत अतुल सर स्वतः या सगळ्या यशस्वी विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारणार आहेत. त्यातून त्यांचा अभ्यासक्रम त्यांनी कसा पार केला, काय काय केलं आणि आपल्यासाठी त्यातून आपण काय काय घेऊन जाणार आहोत, ह्या सगळ्याच गोष्टी आपल्यासमोर येतील. तर मी सर्वांना विनंती करेन, प्रमुख अतिथींना, की आपण स्थानापन्न व्हावं, म्हणजे विद्यार्थ्यांशी गप्पा मारण्याचा जो कार्यक्रम आहे तो आपण सुरू करू. याचबरोबर आणखीन एक गोष्ट आहे की आपल्याला जर काही प्रश्न असतील, काही आणखीन तुमच्या मनात वैयक्तिक काही शंका असतील, तर वेळ असेल त्याप्रमाणे आपल्याला सांगण्यात येईल. तुम्ही थेट विद्यार्थ्यांशी संवाद साधू शकाल. नमस्कार. 2 वर्षापूर्वी एका कार्यक्रमामध्ये मी अशाच प्रकारे एक मुलाखतीचा कार्यक्रम घेतला होता. हेतू हा होता की थोडंसं अनौपचारिक वातावरणामध्ये जे परीक्षेचे विविध टप्पे आहेत, हे टप्पे ह्या सगळ्या मुलांशी 1 to 1 चर्चा करत इव्हॉल्व करावेत. कारण बऱ्याच वेळेला भाषणांमधनं काही काही त्यांच्या विषयीच्या गोष्टी ते सांगत नाहीत. त्यांना एक वेळेची मर्यादा असते, 3 मिनटं 5 मिनटं अशी. आणि त्यांच्या ह्या सगळ्या प्रवासामध्ये इतक्या काही अमेझिंग गोष्टी असतात की खरं त्या आपल्याला समजणं गरजेचं आहे, पर्टिक्युलरली ते विद्यार्थी जे आहेत त्यांच्यासाठी. एकूण यांच्या अभ्यासाचा आपण विचार जर केला तर सुरुवातीला एक त्यांचं प्रत्येकाचं काहीतरी ग्रॅज्युएशन झालेलं असतं. वेगवेगळ्या बॅकग्राऊंडमधनं ते इथे येऊन पोचलेले असतात. त्यामुळे इन्स्पिरेशन हा एक फार इंटरेस्टिंग पॉईंट असतो. म्हणजे मला वैयक्तिक ह्या गोष्टीमध्ये नेहमीच इंटरेस्ट आलेला आहे की इतक्या वेगवेगळ्या डायव्हर्स बॅकग्राऊंडमधनं लोकांना असं का वाटतं किंवा विद्यार्थ्यांना असं का वाटतं की चला आता आपण MPSCचा अभ्यास करूयात. आता इथे पूनमसारखी एखादी व्यक्ती असते की जिचे घरीच तिचे वडील DYSP असतात, त्यामुळे आपण थोड्याफार प्रमाणात समजू शकतो की बाबा वडीलसमोर DYSP आहेत, चला आपण इकडे जाऊयात. पण असे काही विद्यार्थी असतात की त्यांच्या काही वातावरणच नसतं, तर तिथे का आले हे आपल्याला समजून घेणं एक थोडासा इंटरेस्टिंग भाग असू शकतो. प्रिलिम्स, मेन्स, इंटरव्ह्यू या 3 टप्प्यांमध्ये सुद्धा खूप वेगळे विषय आहेत. त्याच्यामध्ये बरेच आपल्याला काही टेक्निकल चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागतात. काही आपण टेस्ट सिरीज देतो, नोट्स काढतो, कसं वाचावं हे आपल्याला कधी कधी कळत नाही. तर एक असे आपल्या सगळ्या अभ्यासाचे किंवा प्रक्रियेचे एक 20-22 वेगवेगळे आयाम आहेत की ज्यांच्यावरती ज्यांच्याविषयी मी आज ह्या सगळ्यांबरोबर चर्चा करणार आहे. मी याची आजच्या चर्चेची सुरुवात मी सौरभपासून करेल. नॉर्मली जेव्हा आपण मॅक्झिमम MPSCला जे लोक ॲपियर होतात त्यांचा जर आपण विचार केला तर ते ग्रॅज्युएशन पूर्ण करतात आणि ग्रॅज्युएशननंतर शक्यतो याच्यामध्ये जम्प करतात. फार कमी विद्यार्थी पोस्ट ग्रॅज्युएशन करून इथे येतात. त्यातही B फार्मसी किंवा M फार्मसी हे जे तू ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे हे खूप व्होकेशनल किंवा प्रोफेशनल बॅकग्राऊंड आहे खरं तर. म्हणजे इथले फार कमी विद्यार्थी बाकीचं MR सोडून बाकीचं काहीतरी करताना दिसतात. तर तुला का वाटलं ह्या क्षेत्रामध्ये यावं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. फार्मसी करत असताना म्हणजे मी जे ग्रॅज्युएशन केलं, ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरपर्यंत माझा काही विशेष असा विचार नव्हता की सिव्हिल सर्व्हिसमध्ये येण्याचा. पण जेव्हा मी फार्मा ग्रॅज्युएट झालो, पोस्ट ग्रॅज्युएटच्या ज्या एंट्रन्स होत्या त्या जवळपास सगळ्याच एंट्रन्स मी चांगल्या म्हणजे रँकनी क्वालिफाय झालो. गेटचा माझा रँक चांगला होता, माझा बिट्स पिलानीला लागला होता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी नंबर, आणि नायपर म्हणून आमची संस्था असते तिकडे झालो. तर मग तेव्हा मला वाटलं की जर माझ्यात कॅलिबर आहे तर मी नक्की ही दुसरी पण फील्ड ट्राय करायला पाहिजे. तर मग तो जो विचार आहे तो खरा पोस्ट ग्रॅज्युएशनला माझ्या मनात आला.
आणि तयारी जी आहे ती पोस्ट ग्रॅज्युएशनच्या सेकंड इयरपासून म्हणजे मी त्या तयारीला लागलो होतो. तर ग्रॅज्युएशनला असताना असा काही विशेष माझा विचार नव्हता. त्यानंतरच मी हा विचार केला आणि पोस्ट ग्रॅज्युएशनपासून तयारी केली. म्हणजे तू काय सांगशील याविषयी? तुला का वाटलं ह्या परीक्षांचा अभ्यास करावा? सर, मुळातच माझं ग्रॅज्युएशन BSc केमिस्ट्री आहे आणि मी DED झालेली आहे. त्यामुळं साहजिकच सगळ्यांना माहिती असेल की DEDचे बरेच बेरोजगार लोक असतात. तर त्या म्हणजे बेरोजगारी तर आहेच, परंतु नेहमी काहीतरी चांगलं करायचं आहे त्याच्यासाठी मी BSc केलं आणि BSc केल्यानंतर मी असिस्टंट सायंटिस्ट म्हणून BRCमध्ये मला जॉब करायची इच्छा होती, जेणेकरून रिसर्च करून मी काहीतरी करू शकेल चांगलं. परंतु सर असं झालं की त्यावेळी मी 2 मार्कांनी त्यावेळी माझी पोस्ट म्हणजे ती मिळाली नाही मला. आणि त्यानंतर मग मी परत DEDच्या ट्रॅकवर म्हणजे सेंट्रल टीचर इलिजिबिलिटी टेस्ट असते जी भारतामध्ये 5% ज्याचा निकाल लागतो, ती दिली आणि ती मी फर्स्ट अटेम्प्टमध्ये झाली. त्यावेळी मला एक कॉन्फिडन्स आला की मी म्हणजे जर भारताच्या लेवलवर करू शकते तर नक्कीच मी आपल्या स्टेट लेवलवर काहीतरी चांगलं करू शकते. आणि ह्यासाठी फुल इन्स्पिरेशन दिलं मला माझ्या वडिलांनी आणि त्यामुळे आज मी MPSCमध्ये आहे आणि तुमचंही खूप मार्गदर्शन आहे, त्याच्यामुळं आणखी नक्कीच पुढे जाईल. ओके. पुन्हा मी एक जनरल असं बघतो की प्रशासनात असलेली लोक जे पाल्य प्रशासनात हल्ली कमी येत आहेत फार खरं तर. म्हणजे एकाच वेळेला आपण असं म्हणतो की समाजासाठी काहीतरी आपल्याला करायची इच्छा असते म्हणून आपण तू सुद्धा बघत असेल की तुझ्या वडिलांचे बरेच मित्रांचे किंवा त्याच्या बाकीच्या कलिगचे कमी मुलं इकडे येतात किंवा कारण तू ते चॅलेंजेस बघितलेले आहेत. म्हणजे आपण जेव्हा बाहेरनं सर्व्हिसेसकडे जेव्हा बघतो तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला चांगल्याच गोष्टी दिसतात, पण एक मुलगी म्हणून तू तुझ्या वडिलांकडे जेव्हा बघितलं असेल तेव्हा एक कंटिन्युअस पोस्टिंग्स असतील किंवा बाकीचे प्रेशर्स असतील, मग अशी सांगोलकर सर म्हटले त्याप्रमाणे विविध स्पर्धा असतील, तर हे सगळं असतानासुद्धा तुला का वाटलं की इकडे यावं? सर, तुम्ही म्हटलं तसं अगदी बरोबर आहे की विशेषतः पोलिसांच्या घरातल्यांचं तर कधीच मत नसतं की आपल्या मुलांनी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यावं आणि त्यातही पोलीस डिपार्टमेंटमध्ये यावं. असं म्हणजे खूप रेअर कॉम्बिनेशन्स असतात की एकाच फॅमिलीमधल्या 2 जनरेशन या डिपार्टमेंटमध्ये. बट मला असं वाटतं की याच्यासाठी माझ्या वडिलांचा पर्स्पेक्टिव्ह जो आहे तो खूप कारणीभूत आहे. की असं होतं की आईवडील मुलांसमोर जसं एक पिक्चर ठेवतात, मुलं तेच पिक्चर समोर घेतात. की माझ्या वडिलांच्या खूप ट्रान्सफर झाल्या आणि माझ्या लहानपणाच्या आठवणी अशा फार काही नाही आहेत की मी वडिलांसोबत कधी आम्ही फॅमिली आउटिंग्स केले असतील, कारण वडिलांना सुट्टी नसायची. बट स्टील त्यांनी एक खूप पॉझिटिव्ह पिक्चर समोर ठेवत गेले. आणि दुसरं म्हणजे साताऱ्यामध्ये मी मीरा बोरवणकर मॅडमना काम करताना माझ्या फॉर्मॅटिव्ह इयर्समध्ये बघितलं होतं की युनिफॉर्मची क्रेज किंवा ज्या पद्धतीने त्या काम करतात तर ते एक लहानपणी बघितलं गेलं होतं. आणि वडिलांनी पॉझिटिव्ज नेगेटिव्ज दोन्ही दिले. सुरुवातीला कुठेतरी वाटत होतं की अरे नाही, खूप नेगेटिव्ज आहेत, त्यामुळे मग एक तोही एक पर्स्पेक्टिव्ह होता की मी प्रायव्हेटमध्ये जॉब करायचं डिसिजन घेतला. बट नंतर जॉब करत असताना जे एक्सपिरियन्सेस येत गेले त्यावरून तरी नक्की असं वाटलं की पोलीस डिपार्टमेंट हे खरंच बेटर आहे. आणि माझी मोठी बहीण पण ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट आहेत शिवाजीनगर कोर्टमध्ये. तर मग ज्यावेळी मी कम्पेअर करत होते की अर्निंगच्या बाबतीत वी वेअर ऑन द सेम पेज, आम्ही घरातले 3 लोक अर्न करत होतो, सेम पेजवरती होतो अर्निंगच्या बाबतीत. बट कुठेतरी एक लाईफमध्ये जे एक्सपोजर मिळतं किंवा जे कामातून जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ते दोघांचं खूप वेगळं राहिलं आणि माझं खूप वेगळं राहिलं. आणि त्याच्यातून एक जास्ती मोटिवेशन मिळत गेलं की या फील्डमध्ये यावं. आणि मला असं वाटतं की पॉझिटिव्ह नेगेटिव्ह दोन्ही फील्डमध्ये असतात, प्रायव्हेट असेल गव्हर्नमेंट असेल, बट ते मॅनेज करणं आपल्या हातामध्ये असतं. आणि कुठलीच गोष्ट पूर्णपणे चांगली असू शकत नाही आणि पूर्णपणे वाईट नाही असू शकत. तर त्यामुळे मग मी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आणि त्यातले त्यातही पोलीस डिपार्टमेंटमध्ये यायचं डिसिजन घेतलं. तुम्हाला सगळ्यांना जाणवत असेल की जे परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस प्रचंड वाढते आहे. म्हणजे आपण इमॅजिन करू शकत नाही एवढे विद्यार्थी आज पुण्यामध्ये आहेत. जस्ट बघायचं असेल तर सकाळी 6-6:30च्या दरम्यान एक फेरफटका मारूया किती लोक फक्त ब्रेकफास्ट करत आहेत याच्यावरूनच तुम्हाला अंदाज येईल. पण याच्यामधल्या फार कमी विद्यार्थ्यांना खरंच ह्या वेगळ्या पोस्टची माहिती असते आणि इथे मला नक्की का यायचं हे माहिती आहे. तुम्ही जर त्या तिघांची जर उत्तरं ऐकली तरी कॉमन तुम्हाला धागा सापडेल. जरी बॅकग्राऊंड वेगळी वेगळी जरी असली तरी आयदर ते ग्रॅज्युएशनला असताना किंवा ग्रॅज्युएशन नंतर
त्यांचा एक स्वतःचा डिसिजन हा होता की त्यांनी त्यांचं जे आत्ताचं जे चालू करिअर आहे ते कम्पेअर करत मला नवीन काहीतरी करिअर पाहिजे, हा त्याच्या मागची एक प्रमुख प्रेरणा आहे. आता एक 10वी-12वीलाच लोक चालू करतात बरेच विद्यार्थी की मला IAS व्हायचं आहे किंवा मला DCDYSP व्हायचं आहे, आणि त्यांचं एक बेसिक करिअर तसं काहीच नसतं. तर हा एक मॅच्युअर डिसिजन आहे मला असं वाटतं, आणि ह्या सगळ्यांचं याच्याकरता अभिनंदन मला करावं असं वाटतं की त्यांनी तो एका मॅच्युअर एजला घेतलेला तो डिसिजन आहे. इन्स्पिरेशन मिळाल्यानंतर आपला पहिला टप्पा जो सगळ्यांचा असतो तो म्हणजे अभ्यासाला सुरुवात करणं, आणि सगळ्यात मेजर चॅलेंज जे असतं ते म्हणजे की सुरुवात चांगली होणं. तर मी तुषारकडे येतो. पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होणाऱ्यांची संख्या फार कमी आहे ओव्हरऑल असं आपण बघतो. त्याची विविध कारणं असू शकतील. त्यातलं एक प्रमुख कारण असतं की सुरुवात बऱ्याच जणांची डळमळीत होत असते. तर तू काय सांगशील याविषयी की सुरुवात नक्की कशी करावी? सुरुवात नक्की कशी करायची म्हणजे मोठा एक प्रश्न आहे की मी फायनल इयरला असताना म्हणजे मला आठवतं की 31 जानेवारीला माझी गेटची एक्झाम झाली होती, आणि मी म्हणजे जवळपास टेक्निकल सगळं करून आलो होतो, आणि माझ्या हातात एक चांगला जॉब होता, आणि तो जॉब म्हणजे चांगला होता. मी तिथं जरी असलो असतो तरी चांगलंच केलं असतं, पण सिव्हिल सर्व्हिसेस करायचं हे मनात कुठंतरी होतं की मनात नेहमी म्हणजे डायलेमामध्ये होतो मी की आपण पडायला पाहिजे की न पडायला पाहिजे, कारण तो सर्वात महत्त्वाचा पॉईंट असतो. आणि त्यातच माझे 2-3 महिने गेले, आणि मग सगळ्यात शेवटी विचार केला की आत्ता जर आपण हे केलं नाही तर आयुष्यभर आपल्याला खंत राहणार की आपल्यात पोटेन्शियल होतं पण आपण हे केलं नाही. त्यामुळे फायनल इयरलाच मी डिसिजन घेतलं की आता हे सगळं सोडून देऊया आणि प्रिपरेशनला स्टार्ट करूया. मग प्रिपरेशनला स्टार्ट करायचं तर मग गायडन्स पाहिजे. गायडन्स कुठं मिळणार? मग म्हणजे आणि बरेचसे पोस्ट होल्डर जे असतात ते बऱ्याचदा रॉंग गायडन्स करतात, तर त्यामुळे आपण कोचिंग क्लास लावायला पाहिजे. तर मग कोचिंग क्लास लावायचा तर कुठला क्लास लावायला पाहिजे होता? इथेच म्हणजे सिनर्जीमध्येच एक सिनियर होता माझा कॉलेजचा, त्यांना सांगितलं की सिनर्जी स्टडी पॉईंट आहे आणि तिथे जा आणि अतुल सरांना बोल. मग मी अतुल सरांकडे आलो. अतुल सरांनी सांगितलं की ही बॅच आहे म्हणजे जून महिन्यापासून स्टार्ट आहे, आणि तू आत्ताच अटेम्प्ट देण्याच्या म्हणजे फंदात पडू नको, एक म्हणजे प्रिपरेशन कर 1 वर्षाचा आणि त्यानंतर अटेम्प्ट दे. मग मी सिनर्जी क्लास जॉईन केला, आणि क्लासमध्ये असतानाच मग ते माझ्या अभ्यासाला सुरुवात झाली. जानेवारी 2016पर्यंत माझा क्लास संपला, आणि नंतर प्रिलिम्स मेन्स आणि इंटरव्ह्यू दिलो. म्हणजे जो म्हणतो ना आपण की प्री प्लॅन स्टडी, की 1 वर्ष प्रिपरेशन आणि 1 वर्ष एक्झाम, या फ्लोमध्ये मी म्हणजे निघून गेलो आहे, आणि पहिल्याच अटेम्प्टमध्ये म्हणजे सेक्शन ऑफिसर म्हणून सिलेक्शन झालं आहे. माझा खरं तर विचारण्याचा उद्देश असा होता की म्हणजे आपण थोडंसं एक जनरलिस्ट डिस्कशन करूयात. म्हणजे वैयक्तिक एक्सपिरियन्स तर आहेतच, पण त्याच्याबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांचं काय होतं की सुरुवातीला जे अभ्यासाला सुरुवात करतात तेव्हा त्यांना कळत नाही नक्की की अभ्यासाला नक्की सुरुवात कशी करायची. म्हणजे क्लास लावणं हा तर एक भाग झाला, पण क्लास लावला म्हणजे सुद्धा काही गंगेत घोडं न्हायला असं होत नाही. मॅक्झिमम लोक जे फेल होतात ते क्लास लावूनच फेल होणार आहेत. तर म्हणजे क्लास लावूनसुद्धा पुढे काय करायला पाहिजे हा खरं माझा प्रश्न आहे. नाही, हे बरोबर आहे की क्लास लावल्यामुळेच पास होतो असं काही नसते, न क्लास करताही पास होता येतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की क्वेश्चन पेपर तुम्हाला म्हणजे आधी क्वेश्चन पेपर रीड करा की आपल्याला नक्की काय करायचं आहे, म्हणजे व्हॉट टू डू अँड नॉट व्हॉट टू डू. म्हणजे आपल्याला काय करायचं हे एकदा कळलं की मग त्या मार्गाने आपण अभ्यास करायला लागतो. आणि आपले बेसिक चांगले पाहिजे. म्हणजे अभ्यास सुरुवात करण्याच्या आधी जे स्टेट बोर्ड म्हणतो आपण किंवा NCERT ते तुम्ही आधी नीट वाचा आणि त्यानंतरच मग अभ्यासाला स्टार्ट करा. जेव्हा आपण अभ्यासाला सुरुवात करतो तेव्हा क्वेश्चन पेपर आधी झाल्यानंतरचा एक महत्त्वाचा प्रश्न जो असतो, मगाशी सांगोलकर सर म्हटले की आता खूप जास्त पुस्तकं आपल्याला वेगळ्या प्रकारची अवेलेबल आहेत, आणि त्यातलं सगळेच आपण म्हणतोच की कमी पुस्तकं वाचावीत. मी रोहिणीकडे येतो ह्या प्रश्नाच्या आधारे की ह्या सगळ्या एवढ्या पुस्तकातनं विविध पुस्तकातनं नक्की चांगले सोर्सेस कसे निवडावेत आणि कुठले सोर्सेस, म्हणजे फक्त पुस्तकं हे सोर्स आहेत की पुस्तकं सोडून इतरही काही सोर्स आपल्याला अभ्यासासाठी उपलब्ध आहेत? पुस्तक सिलेक्शन मला वाटतं की म्हणजे एक्झाममध्ये काय विचारतो ही स्टेज सेकंड स्टेज येते. म्हणजे आधी तो विषय समजला पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल आपण जर घेतलं हिस्ट्रीचं एक्झाम्पल घेतलं
तर मला वाटतं पहिली स्टेप ही येते की तो विषयाचा तुम्हाला एक फंडामेंटल आपण म्हणतो कुठल्याही सब्जेक्टचं फंडामेंटल क्लिअर झालं पाहिजे. आणि हे फंडामेंटल म्हणजे हे सगळे सब्जेक्ट जे आहेत ते 10वीपर्यंतचे सब्जेक्ट आहेत. त्यामुळे कुठलाही विषय समजून घेताना NCERTची बुक्स असतील किंवा SSCची बुक्स असतील तर मला वाटतं तिथून स्टार्ट केलं पाहिजे. म्हणजे असं नाही आहे की ते तुम्ही डिटेलमध्ये वाचा, कारण आपला गॅप पडलेला असतो. त्यामुळे त्या फंडामेंटल क्लिअर करण्यासाठी हा एक स्टँडर्ड रिसोर्सेस आहे. त्यामुळे पहिली ती बुक्स वाचावीत. आणि नंतर स्पेसिफिक टू द सिलॅबस MPSCचं हे खूप चांगली गोष्ट आहे, त्यांनी सिलॅबस खूप डिटेलमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे सिलॅबस कवर करणं हे सुद्धा एक महत्त्वाचं आहे. म्हणजे क्वेश्चन आपण जर ॲनालाइज केले तर त्यांची डेप्थ ही खूप जास्त नसते. कधी कधी आपल्याला प्रश्न सोडवता येत नाही कारण तो आपण वाचलेलाच नसतो. म्हणजे सिलॅबस इतका वास्ट आहे. तर मला असं वाटतं की एक तुम्ही पहिलं फंडामेंटल क्लिअर करून घ्या. म्हणजे मी सांगेल की सपोज हिस्ट्री असेल तर तुम्ही जे जयसिंग पवार आहे किंवा कुठलंही बेसिक पुस्तक आहे सगळ्यांमध्ये एक ओव्हरऑल पिक्चर दिलेलं असतं. त्यामुळे ते क्लिअर झाल्यावर यू गो टू द सिलॅबस आणि सिलॅबसचे पॉईंट्स कवर झाले पाहिजेत. अशा पद्धतीने तुम्ही रेफरन्स बुक सिलेक्ट करू शकता. आणि तिसरं म्हणजे तुम्ही ॲक्च्युअल एक्झाममध्ये काय विचारलेलं आहे. आणि माझे ह्या ज्या 2 स्टेप झाल्यात म्हणजे फंडामेंटल आणि विथ जे काही रेफरन्सनी मी सिलॅबस कवर केला आहे, हे कवर केल्यावर मला तो क्वेश्चन का सोडवता येत नाही आहे म्हणजे ह्याचं ॲनालिसिस करा की तो प्रश्न आउट ऑफ सिलॅबस होता म्हणून मला आला नाही, की मला त्याची डेप्थ आली नाही म्हणजे वाचून मला कळलं नाही, किंवा आणखी माझं कव्हरेज राहिलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्ही 100%पैकी 90% जरी सिलॅबस कवर करू शकलात म्हणजे अशा प्रकारची बुक सिलेक्ट केली. आणि अशी बुक लिस्ट खूप नसते. म्हणजे मला असं वाटतं ॲट द मोस्ट तुम्ही तीन पुस्तकं जास्त होतं. म्हणजे त्याच्या पलीकडे पुस्तक सिलेक्शन नसतं. आणि एकदा तुम्ही सिलेक्ट केलं की हीच पुस्तकी त्याच्यावर फेथ ठेवा आणि ती वाचा. म्हणजे वाचून रिव्हिजन करा. मग तुम्हाला त्याचं कॉन्सेप्ट क्लिअर होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजे पुस्तकांच्या यादीमागे धावू नका की कोण कुठली पुस्तकं विचारते. मला वाटतं ही लिमिटेड रिसोर्सेस असतात. त्याचा फक्त तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर. पुस्तकं सोडून सध्या इंटरनेट सगळ्यांच्या हातात मोबाईल असतात, तर मोबाईलचा कधी उपयोग केला होता असतो म्हणजे त्याच्या आधारे इंटरनेटचा किंवा त्या प्रकारच्या सोर्सेसचा? मेन्ससाठी जो GST हा सब्जेक्टच नवीन आला होता 2012ला HR आणि HRD, की ज्यामध्ये तो सब्जेक्ट डायनॅमिक आहे. म्हणजे अवघड आहे असं नाही आहे. तर त्यांनी त्या पुस्तकात त्या सब्जेक्टचं स्वरूपच असं ठेवलेलं आहे की आपल्या समाजाचे काही वेगवेगळे घटक आहेत, विमेन किंवा लहान मुलं, युवक, तर त्यांच्यासाठी काय योजना चालू आहेत. म्हणजे इट्स अ डायनॅमिक पार्ट. त्यासाठी कुठल्याच पुस्तकामध्ये पुस्तक हे तुम्हाला कंप्लीट रिसोर्स देऊ शकत नाही. तर अशासाठी वेबसाईट्स वापरणं गरजेचं आहे. किंवा तुम्ही आउट ऑफ क्युरिओसिटी तुम्हाला विषयाचा आवाका येण्यासाठी इंटरनेटवरनं त्याची आणखी माहिती घेऊ शकता. परंतु हे खूप टाईम बाउंड पाहिजे. म्हणजे तुम्ही काय वाचले आणि त्याच्यातून काय आउटपुट आलं आहे हे तुम्ही त्या इंटरनेटवरनं घेतलं पाहिजे. नाहीतर त्या लिंकला हायपर लिंक करता करता तुम्ही कुठल्या पेजवर जाता हे तुम्हालाही कळत नाही. त्यामुळे तुम्ही आधी ठरवा तुम्हाला इंटरनेटवरनं काय पाहिजे. म्हणजे सर्फिंग करत जातो आपण फक्त पुढे पुढे वर. त्याचा काही उपयोग नसतो फारसा. आपण जो परीक्षेचा पहिल्या टप्प्याचा विचार करतो प्रिलिम्समध्ये, मगाशी पूनमने पण भाषणामध्ये सांगितलं की MPSCमध्ये चॉईसेस आहेत. म्हणजे की तुम्ही आयदर GS कॉन्सन्ट्रेट अभ्यास करू शकता किंवा ॲप्टिट्यूडवरती कॉन्सन्ट्रेट करून अभ्यास करू शकता. मी पूनमकडे येतो की तुला इंजिनिअरिंगची बॅकग्राऊंड आहे, पण काहींना इंजिनिअरिंगची किंवा ह्या प्रकारची टेक्निकल बॅकग्राऊंड नसते. तर ॲप्टिट्यूडकडे तुझ्यासारख्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांनी नक्की कसं बघावं किंवा ॲप्टिट्यूडचा त्या ओव्हरऑल प्रिलिम्समध्ये नक्की काय स्थान आहे? ॲप्टिट्यूडचं स्थान तर आहे. म्हणजे तुम्ही ॲप्टिट्यूडमध्ये चांगलं असाल तर तुम्हाला प्रिलिम्स क्वालिफाय करणं तसं प्रिसाइजली थोडंसं कम्पॅरेटिव्हली इझी होऊन जातं की GSमध्ये थोडं कमी जास्ती झालं तरी पण. बट स्टील की ॲप्टिट्यूड येत नसेल तरीही GS चांगलं ठेवून करता येऊ शकतं. मला असं वाटतं की ज्या लोकांना ॲप्टिट्यूड थोडं वीक वाटतं त्यांनी ॲटलिस्ट MPSCचं GSचा जरी पॅटर्न नसला तरी CSATचा जो पॅटर्न आहे तो फॉलो केला तरी पण बऱ्याचशाच गोष्टी होऊ शकतात. की म्हणजे काही पर्टिक्युलर एक्झाम्पल्स असतात, जसं एव्हरी इयर कॅलेंडरचं एक्झाम्पल असणारच. काही म्हणजे सेट एक्झाम्पल्स आहेत त्यांचे की प्रत्येक टॉपिकवरती ह्या टॉपिकवरती रिपीटेडली क्वेश्चन्स असतात. ते क्वेश्चन्स फक्त सॉल्व केले आणि त्याची प्रॅक्टिस केली तरी होऊन जातात. आणि सगळ्यात महत्त्वाचं ॲप्टिट्यूडसाठी आहे की
2 तासामध्ये सगळे क्वेश्चन्स तुमचे पाहून झाले पाहिजेत आणि तुम्हाला चूज करता आलं पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की विद्यार्थी पेपरला जातानाच ठरवून जातात की माझं इंग्लिश वीक आहे तर इंग्लिशचा पॅराग्राफ मी वाचणार नाही, किंवा 10 पॅराग्राफ आहेत तर मी 8च पॅराग्राफ करणार आहे, बट 8 नीट करणार आहे. पॅराग्राफ वाचायच्या आधी आपण कधी डिसाईड नाही करू शकत की हा इझी आहे का हा टफ आहे. तर 10च्या 10 पॅराग्राफ वाचून आपण चूज केलं पाहिजे की आपण त्याच्यामधला कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करणार आहे आणि कोणता क्वेश्चन स्किप करणार आहे. प्रत्येकाची आपापली स्ट्रॅटेजी वेगळी असते. काही लोक ॲप्टिट्यूड आधी करतात, काही लोक कॉम्प्रिहेन्शन आधी करतात, बट स्वतःच्या स्ट्रॅटेजीवरती स्टिक राहा आणि अटेम्प्ट मॅक्सिमम करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला पाहिजे याच्यासाठी. असं बरेच वेळेला होतं की काही विद्यार्थी अभ्यास करताना GSचा फक्त प्रिलिम्सचा अभ्यासाने सुरुवात करतात, पण तुमच्या त्या बरेच जणांना याची कल्पना असेल की आधी आपण मेन्सचा अभ्यास जर GSचा केला तर प्रिलिम्सचा बऱ्यापैकी अभ्यास GSचा बऱ्यापैकी कव्हर होत असतो. त्याच्यामुळे प्रिलिम्सचा सेपरेट GSचा सध्या विचार न करता आपण जर मेन्स GSचा विचार जर केला त्याच्यामध्ये बरेच वेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट्स आहेत. मला तुमच्याकडनं त्या वेगळ्या कॉम्पोनंट्सची तयारी कशी करावी हे तुम्ही कशी केली हे ऐकायला आवडेल. मी सुरुवात प्रवीणकडनं करतो की सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि इकॉनॉमिक्स हे 2 विषय नॉर्मली सगळ्यांना अवघड जातात, कारण आपण जोपर्यंत MPSC अभ्यासाला सुरुवात करतो तोपर्यंत या विषयांचा आपला कधी संबंध आलेला नसतो आणि ते इतके डायनॅमिक आणि करंट आहेत की बऱ्याच वेळेला ते झेपत पण नाहीत किंवा त्याच्याकरता स्टँडर्ड सोर्सेस उपलब्ध होत नाहीत. तर हे 2 विषय तू कसे टॅकल केलेस? सर, स्टार्टिंग सायन्सबद्दल झालं तर माझा एक अनुभव आहे की जो मी 2014ला फर्स्ट प्रिलिम्स दिली होती तेव्हा साधारणतः मी सिनर्जी जॉईन करून जस्ट 2-3 महिने झाले होते आणि मग मी त्या क्वेश्चन पेपरचं ॲनालिसिस केलं तर तिथे असं जाणवलं मला की सायन्सवर भरपूर क्वेश्चन विचारलेले आहेत. जवळपास 15 ते 20 क्वेश्चन्स सायन्सवर होते. मग म्हटलं की याचं प्रिपरेशन्स करायला हवं. मग मी NCERTवर फोकस केला मोस्टली. तर त्यातही मला कमी वेळ होतं त्यामुळे मी 9वी आणि 10वी कवर करण्याचा प्रयत्न केला. 10वीचं NCERT जेव्हा मी वाचायला घेतलं आणि ते वाचून झाल्यावर नंतर जेव्हा ॲक्च्युअल प्रिलिम्समध्ये जेव्हा बघायचं झालं तर त्याच्यावरनं 6 ते 7 क्वेश्चन्स NCERTवरनं होते. सो सायन्स आणि टेक्नॉलॉजीचीच बेसिक स्ट्रॅटेजी जर आपण बघायचं झालं तर NCERT शिवाय बेस्ट पर्याय कुठलाच नाही आणि ते झाल्यानंतर स्टेट बोर्ड्सवर आपण रेफर करायला पाहिजे. त्यानंतर सायन्सचे क्वेश्चन्स इतके डायनॅमिक असतात की म्हणजे ते मोस्टली आपल्याला करंट अफेअर्समधनंच करावं लागतं. सो वेरियस सोर्सेस जे आहेत त्याचं मार्केटमध्ये खूप सोर्सेस अवेलेबल आहेत. सो गो थ्रू दॅट सोर्सेस रिगार्डिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी. इकॉनॉमिक्ससाठी सर फर्स्ट इकॉनॉमिक्स थोडा ट्रिकी विषय आहे. त्याचं बेसिक कन्सेप्ट्स आपल्याला लक्षात आले तर त्यासारखा इझी विषय नाही आहे आणि जर ते लक्षात नाही आले तर त्याचा हार्ड विषय कुठलाच नाही आहे. तर एक म्हणजे संजीव वर्मा सरांचे एक इंडियन इकॉनॉमी म्हणून पुस्तक आहे ते त्यांनी आणि हे बेसिक कन्सेप्ट खूप छान प्रकारे विशद केलेले आहेत आणि मृणालच्या साईटचा पण मला खूप उपयोग झाला. त्यांनी सुरुवातीला ते लिहायचे, आता व्हिडिओजच्या स्वरूपात ते हे करतात. तर इंटरनेटचा त्या दृष्टीने वापर केला तर ते खूप छान होईल असं वाटतं आणि त्यांनी खूप चांगल्या प्रकारे इलॅबोरेट करून दिलेलं आहे बेसिक कन्सेप्ट जे आहेत इकॉनॉमिक्सचे. वन्स यू गेट दोज बेसिक कन्सेप्ट्स देन it's not impossible to understand economy. It will be very funny then. फनी वाटण्यासाठी पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजेत आणि नंतर तो डायनॅमिकली तुम्हाला मॅनेज करता यायला पाहिजे. अपार्ट फ्रॉम दिस 2 सब्जेक्ट्स म्हणजे नॉर्मली सायन्स अँड टेक आणि इकॉनॉमिक्सची आपण खरं चर्चाच करत नाही, म्हणजे ते थोडंसं जाऊ द्यात, जे काय होईल ते बघू परीक्षेत, असा एक आपला ॲटिट्यूड असतो. आणि याच्याबरोबर उलटा ॲटिट्यूड असतो तो हिस्ट्री आणि जॉग्राफी पेपर 1चा. नॉर्मली जेव्हा आपण स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो तेव्हा हे 2 विषय चा अभ्यासाला आपण पहिल्यांदा सुरुवात करतो. मेन्समध्ये पण ते पेपर 1 आहेत. पण मी हल्ली तुमच्या सगळ्यांकडनं बऱ्याच वेळा असं ऐकतो की ह्या विषयांचं काही खरं नाही आहे, म्हणजे खूप अभ्यास आपण करतो त्यातनं बऱ्याच वेळेला सापडत काहीच नाही. तर मी तुषार तुझ्याकडनं पहिल्यांदा मी ऐकायला मला आवडेल की जॉग्राफी विषयाविषयी काय तुझं नक्की इंटरप्रिटेशन आहे. त्याच्यामध्ये जेवढा वेळ घातला जातो तेवढा वेळ घालून त्यातनं जे काही मिळतं त्याचं काही गुणोत्तर मांडता येऊ शकेल? सर, माझा अनुभव असा आहे की मी
स्टडी स्टार्ट जेव्हा केलं होतं तेव्हा हिस्ट्री आणि जिओग्राफीपासून सुरुवात केली होती. आणि जेव्हा आपण सिलेबस बघतो की GS 1, 2, 3, 4 GS 1मध्ये हिस्ट्री आहे आणि जिओग्राफी पण आहे. आणि हे दोन्ही पण एक म्हणजे GSच्या लेवलचे सब्जेक्ट आहेत. आणि आपण कितीही वाचायला गेलो तरी हे सब्जेक्ट काही म्हणजे संपत नाहीत, कारण सोर्स एवढे आहेत की मला वाटते की सर्वात आधी आपण बाकीचे GS करायचं आणि त्यानंतर GS 1कडे वळायला पाहिजे. त्यातही GS 1मध्ये हिस्ट्री थोडा म्हणजे डायनामिक आहे, म्हणजे आपण कवर नाही करू शकत. तर आपल्याला मार्क्स जर कवर करायचे असतील तर आपण जिओग्राफीकडे वळायला पाहिजे. जिओग्राफीमध्ये 2 असतात, एक प्लेन जिओग्राफी ज्यात की इंडिया, वर्ल्ड आणि महाराष्ट्र रिलेटेड आहे, आणि दुसरा आहे ॲग्रिकल्चर पार्ट, की इंडिया महाराष्ट्र हे आपण कवर करू शकतो. आणि ॲग्रिकल्चर जो आहे तो थोडं म्हणजे सोर्सेस अवेलेबल नाही आहेत त्यात. तर सर्वप्रथम जे आपण करू शकतो त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे. सर्वात आधीचा पार्ट म्हणजे कन्सेप्च्युअल पार्ट असतो. त्यासाठी आपण NCERT वाचायला पाहिजे 6 to 12. हे NCERT स्टार्ट म्हणजे झाल्यानंतर मग जे आपले रेफरन्स बुक आहेत ते वाचायचं. आणि सगळ्यात शेवटी मग ॲग्रिकल्चरवरती हे द्यायचं भर. आणि जेवढे प्रश्न म्हणजे कवर करू शकतो, म्हणजे समजा एक्झाममध्ये जर समजा 90 प्रश्न येत असतील तर आपल्याला जेवढं आपण वाचले त्यात म्हणजे चूक नाही व्हायला पाहिजे, की मी जे वाचले ते मला परफेक्ट यायलाच पाहिजे. आणि GS 1मध्ये थोडं म्हणजे मार्क्स म्हणजे जर आपण टोटल बघितली म्हणजे सगळ्यांची, तर सगळ्यांना GS 1मध्येच कमी मार्क्स आहेत. त्यामुळे सगळ्यात शेवटी GS 1 करा आणि जेवढं करतायत त्यात म्हणजे मॅक्झिमम आउटपुट मिळालं पाहिजे, बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ क्लासवाल्यांनी पण हे समजून घ्यायला पाहिजे की हिस्ट्री आणि जिओग्राफीचा सुरुवात नाही केली पाहिजे, त्यांनी जरा नंतर त्याची विषय सुरुवात केली पाहिजे. बरोबर आहे सर. म्हणजे जरा चुकलं आमचा ते सुरुवात करताना. सुरुवातच आमची हिस्ट्रीपासून झाली होती. ठीक आहे, हा मुद्दा आम्हाला नोंदवून घ्यायला पाहिजे त्यांच्या विद्यार्थ्यांसारखाच. रोहिणी, मगाशी तू एक हिस्ट्रीचं एक एक्झाम्पल दिलं, तर हिस्ट्रीविषयी तू काय म्हणशील, त्याचं काय करावं? 150 प्रश्नापैकी 60 प्रश्न हिस्ट्रीचे असतात. म्हणजे माझाही GS 1चा स्कोअर कमीच येतो आहे, परंतु 2-3 वर्षाचा ॲनालिसिस केल्यावर मला असं वाटलं, म्हणजे तुषार जे म्हणाला की हिस्ट्रीमध्ये एनिवे स्कोअर होत नाही, पण मला असं वाटतं इथेच आपण चुकतो. म्हणजे आपण दुर्लक्ष करतो हिस्ट्रीकडे आणि त्यामुळे स्कोअर कमी येतो. तर पहिली गोष्ट अशी केली पाहिजे की सिलेबस वाईज अभ्यास करा, कारण तसं हिस्ट्री पाहिलं तर खूप वास्ट आहे आणि रेफरन्स पण खूप अवेलेबल आहेत आणि सगळे स्टँडर्ड आहेत. म्हणजे तुम्ही बिपिन चंद्रा घ्या किंवा ग्रोवर घ्या, NCERTs घ्या, हे सगळे स्टँडर्ड रिसोर्सेस आहेत. पण मला असं वाटतं की तुम्ही एक बुक सपोज ग्रोवर घेतलं तर त्यातनं सिलेबस किती कवर होतो, मला असं वाटतं 60% कवर होत असेल, 60-70%. तर मग ग्रोवरमधनं जे वाचलं आहे त्याला वेळ लागतो, 10 दिवस लागू शकतात. तर जे वाचले त्याची रिव्हिजन करा. आणि आता आणि परीक्षेचा पॅटर्न पण समजून घ्या, म्हणजे त्यांनी ऑब्जेक्टिव्हिटीला पण भर दिलेली आहे. त्यामुळे वाचताना ऑब्जेक्टिव्हिटी तुमच्या मध्ये पाहिजे, म्हणजे नुसतंच वाचतोय, लढाई झाली, कुणात झाली, हे सगळे डिटेल्ससुद्धा लक्षात ठेवले गेले पाहिजेत. आपण म्हणतो याला घोकमपट्टी म्हणू शकतो, पण मला असं वाटतं ती घोकमपट्टी नाही आहे, ह्या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आणि म्हणून तुम्ही 3 पुस्तकं वाचण्याऐवजी ग्रोवर एकच वाचा, पण ते व्यवस्थित वाचा. आणि तुम्ही जितक्या वेळा ते रिवाईज करता प्रत्येक वेळा तुम्हाला नवीन गोष्ट समजत जाते. म्हणजे ते वाचायचं आणि त्याचं काही आठवत नाही, असं मला वाटतं माझ्या बाबतीत, स्वतःच्या बाबतीत झालं आहे. मी 15 दिवस दिले पण शेवटी रिव्हिजन केली नाही आणि प्रश्न येऊन गेले, कळला पण नाही ग्रोवरमधनं येऊन गेला, तर मग इट वॉज युजलेस. आणि दुसरं महत्त्वाचं फॅक्टर म्हणजे आता त्यांनी सिलेबसमध्ये पहिलाच पॉईंट दिलेला आहे हिस्ट्रीच्या, की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ. पण आपल्याला हा शब्दच समजत नाही की महाराष्ट्राचा विशेष संदर्भ म्हणजे एखादा प्रश्न विचार, पण दे आर लुकिंग हिस्ट्री फ्रॉम महाराष्ट्र पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हे खूप महत्त्वाचा शिफ्ट आहे. आपण जर लास्ट इयरचा पेपर पाहिला तर ते महाराष्ट्राशी रेलेव्हंट करतात. म्हणजे टोटल जो हिस्ट्री आहे 1947पर्यंत, त्यात महाराष्ट्रात काय घडलं ते ह्यावर फोकस करा. मग त्यासाठी काही रेफरन्स बुक अवेलेबल आहेत, म्हणजे गाठाळ किंवा कठारे सध्या हे म्हणजे मला माहिती असणारे आहेत, किंवा 11वीचं पुस्तक आहे, तर त्यावरही तितकाच फोकस द्या. असं म्हणजे दुर्लक्ष करूच नका, कारण शेवटी एक एक मार्क महत्त्वाचा असतो आणि दुर्लक्ष झाल्यामुळे मार्क्स कमी आले हे आपण म्हणू शकत नाही. पॉलिटी हा एक प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हीकरता महत्त्वाचा पॉईंट आहे, पण बऱ्याच वेळेला पॉलिटीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना ती ऑब्जेक्टिव्हिटी किंवा त्याच्यामध्ये जी तांत्रिकता जी आहे तर ती बऱ्याच वेळेला हँडल करता येत नाही. तर अंजुम,
तुझ्याकडनं मला जाणून घ्यायचं आहे की ते पॉलिटी किंवा कॉन्स्टिट्यूशनच्या अभ्यासातली ही त्यातल्या तांत्रिक बाबी किंवा ती ऑब्जेक्टिव्हिटी ही तू कशी कव्हर केलीस किंवा विद्यार्थ्यांनी काय करावं त्यासाठी? सर, पॉलिटीचा अभ्यास करताना मी सुरुवातीला फॅक्च्युअल किंवा तांत्रिक गोष्टी असतील त्याकडे लक्ष न देता ज्या कन्सेप्ट आहेत, म्हणजे ही गोष्ट त्या गोष्टीला अपवाद असतील किंवा रेग्युलर असतील तर अशा गोष्टींवर जास्त फोकस केला. आणि जसं म्हणजे महिना वगैरे राहिला तर मग त्यावेळी कलम पाठ करणं, कायद्यांची रोज रिव्हिजन करणं, कायदे लिहून काढणं आणि म्हणजे त्यांच्यातलं डिफरन्स बघणं की फोकस करणं की जर एखादा कायदा दिला आहे आणि त्याला आजीवन शिक्षा आहे तर तो कितीपर्यंत म्हणजे त्याचा गुन्हा कसा असेल, म्हणजे या दृष्टिकोनातून मी कायद्यांचा पण अभ्यास केला आणि त्या प्रकारेच कलम पाठ केली. कलम पाठ करताना म्हणजे प्रत्येक गोष्ट त्याला रिलेव्हंट करत गेले की जर सपोज असं म्हणजे 1, 2, 3 हा अध्यादेश असेल तर उलटा राज्याचा काय आहे म्हणजे कम्पॅरेटिव्हली अभ्यास केला मी पॉलिटी करताना. राज्यपाल काय करतोय, राष्ट्रपती काय करतोय, जर विधानसभा असेल लोकसभेमध्ये काय असेल, लोकसभेच्या अध्यक्षाला कोणत्या लिमिटेशन्स आहेत, विधानसभेच्या अध्यक्षाला कोणत्या लिमिटेशन, म्हणजे असं मी कम्पॅरेटिव्हली अभ्यास केलेला आहे. हिच्या उत्तरावर ना म्हणजे आत्ता अभ्यास करतायत त्यांना मी एक सांगू इच्छितो की हे पास झाल्यानंतरचं हे शहाणपण नाही आहे, तर हे अभ्यास करत असताना हे लोक इतक्या नेमकेपणाने आपली स्ट्रॅटेजी ठरवून घेतात. म्हणजे जर आता फक्त पॉलिटिक्सचा जरी विचार केला तरी त्यांनी 2-3 पॉईंट सांगितले की पहिल्यांदा त्यांनी ऑब्जेक्टिव्ह, नॉर्मली चर्चा आपण ही सांगतो की ऑब्जेक्टिव्हिटी पॉलिटीमध्ये तांत्रिकता खूप जास्त आहे, पण ती काय म्हटली की मी त्याच्याकडे सुरुवातीला लक्षच दिलं नाही आणि मी पहिल्यांदा फक्त कन्सेप्टवरती कॉन्सन्ट्रेट केलं. तरी खूप बारीक सारीक मुद्दे असतात पण याच्यामुळेच हे विद्यार्थी पास होत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या ज्या मुलाखती किंवा हे जेचा बेसिक उद्देशच हा आहे की त्यांचे अनुभव जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही स्वतःला कम्पेअर करा की आपण कुठे आहोत आणि आपण हे अभ्यास करताना इतक्या बारीकपणे आपण हे करतो आहे का. हे जर मी कंटिन्यू करायचं आलं, मी पूनमची चर्चा करताना एकदा असा विषय झाला होता की मागच्या अटेम्प्टमध्येतला जो स्कोर जो आहे पेपर 2 मधला किंवा पेपर 3 मधला त्याच्यावरती बेस्ड आता ह्या वर्षीची स्ट्रॅटेजी तू डिफाईन केली होतीस, तर त्याविषयी नक्की काय सांगू शकशील तू? ॲक्च्युली माझं 2014चा अटेम्प्ट असेल किंवा 15चा अटेम्प्ट असेल, पेपर 1ला स्कोर कायम कमी राहिला. पेपर 3ला पण 2014च्या अटेम्प्टला स्कोर कमी होता कारण HRD वाचायचं म्हणजे नेमकं वाचायचं काय. आणि कुठेतरी गायडन्स ज्यावेळी घेतलं गेलं त्यावेळी गायडन्स घेताना असं घेतलं गेलं की HRD खूप फॅक्च्युअल विचारते, त्यामुळे मग अभ्यास पण त्यावेळी तसंच केला गेला की कोणती पण स्कीम असेल किंवा कोणती पण इन्स्टिट्यूशन असेल तर फक्त त्याचे इयर्स पाठ करणं आणि इयर्स मेमराईज करणं ह्या गोष्टींकडे लक्ष गेलं. बट 2014 नंतर ज्यावेळी 15 असेल, 15चा पेपर ॲनालाइज केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की HRDचं जर आपण स्पेसिफिकली बोललो की HRDबद्दल खूपच जास्ती गैरसमज आहेत की खूप जास्ती फॅक्ट्स येतात आणि फॅक्ट बेसच पेपर येतो. पूर्ण पेपर जर ॲनालाइज केला तर इयर्स खूप थोडे विचारले जातात आणि एखादी स्कीम असेल तर त्याचे नेमके बेनिफिशियरीज कोण आहेत किंवा स्कीमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तर याच्यामध्ये जे छोटे मोठे ट्विस्ट आहेत तर त्याच्यावरती बेस पेपर जास्ती राहतो. आणि बऱ्याच असं म्हटलं जातं की HRDचा पेपर खूप जास्ती डायनामिक येतो, बट माझं स्वतःचं असं एक्सपिरियन्स आहे की 2016चा पेपर असेल तर त्याच्यामध्ये डायनॅमिकचा अर्थ 2014ची स्कीम असते, 2016ची स्कीम फार कमी. म्हणजे 2016चा HRDचा पेपर काढला तर त्याच्यामध्ये 2016मध्ये शेवटच्या 6 महिन्यात झालेल्या स्कीम्सवरती फार जास्ती काही फोकस नसतो. आपलं प्रिपरेशन करताना कुठेतरी चुकत जातं की मेन्सचा अभ्यास करताना आपण फार जास्ती करंटच्या मागे लागतो, जसं आपण प्रिलिम्सला करतो तसंच मग आपण कुठेतरी मेन्सला पण करतो की करंट आणि फक्त इयर्स पाठ करणं. बट त्याच्या पलीकडे जाऊन HRDचा अभ्यास करताना 2च पुस्तकं वाचा, बट त्याच्यातल्या जे स्कीम्सचं ऑब्जेक्टिव्ह आहे आणि त्याचे बेनिफिशरीज कोण आहेत ते समजून घ्या आणि जेवढे जास्तीत जास्त क्वेश्चन्स करू शकाल ते क्वेश्चन्स हँडल करून आपल्याला त्या गोष्टींमधून बऱ्याच गोष्टींची समज येते की क्वेश्चन्स चुकल्याशिवाय HRD लक्षात राहत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे HRDचे सगळे टॉपिक्स कंप्लीट करणं खूप जास्ती गरजेचं आहे. म्हणजे MPSC करत असेल तर शक्यतो आपलं वर्ल्ड जिओग्राफी चांगलं तितकंसं नसतं, त्यामुळे जेव्हा आपण इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्स करतो त्यावेळी वर्ल्डचा मॅप लक्षात येत नाही, मग कंट्रीज कोणत्या ऑर्गनायझेशनमध्ये याच्याकडे आपण कुठेतरी दुर्लक्ष करतो किंवा कोणत्या ऑर्गनायझेशनचं मॅन्डेट काय ह्या गोष्टी बघत नाही. आणि साधारण शेवटचा जो चॅप्टर आहे की इंटरनॅशनल ऑर्गनायझेशनचा तो थोडासा निग्लेक्ट केला जातो, बट त्याच्यावरती चांगले क्वेश्चन्स येतात. तर
माझ्या अभ्यासाची स्ट्रॅटेजी तीच राहिली आहे की HRD म्हणजे मी मागच्या अटेम्प्टलाही तो स्ट्रॉंग होल्ड ठेवला होता आणि ह्या अटेम्प्टला 4 EGSमध्ये सगळ्यात जास्त स्कोर HRDचा आहे. तर की HRD रोज रिव्हिजनमध्ये ठेवायचं, कारण मला माहीत होतं माझं पेपर 1मध्ये स्कोर येणार नाही, कारण अभ्यास तितकासा नाही आहे. बट HRDसाठी रोज शेवटचे 1-1.5 महिना रोज अर्धा पाऊण तास माझा HRDसाठी असायचं की त्या गोष्टी रिव्हिजनमध्ये राहायला पाहिजेत. आणि लंच ब्रेकमध्ये रोज एक ऑर्गनायझेशन, हे रुटीन माझं 5-1 महिने चालू होतं की ज्या गोष्टी आपण विसरतोय त्या गोष्टी रोज राहायला पाहिजेत. दुसरं एक आहे की इंटरनेटचं किती यूज करावं HRDसाठी. तर HRDसाठी इंटरनेटचा यूज हा फक्त म्हणजे कोणत्याही आपण वेबसाईटवरती गेलो तर एक पेपर जो सेटर आहे त्याची एक मेंटॅलिटी काय असते, तो कधीच खूप जास्ती डीप डाईव्ह करून सर्च क्वेश्चन्स नाही काढणार की कोणत्या तरी लिंकमध्ये गेला, तिथून कोणती तरी PDF डाउनलोड केली, त्याचे कोणते तरी शेवटचे किंवा शेवटच्या एकदम टॉपिकमधलं अजून काहीतरी असेल त्याच्यावरती क्वेश्चन काढलं. कोणाची मेंटॅलिटी काय असेल की वेबसाईटवरती गेल्या गेल्या 2-4 गोष्टी ज्या फ्लॅश होतात त्या गोष्टींवरती, किंवा एखादी PDF डाउनलोड केली तर त्याच्या 2-3 ज्या पहिल्या लाईन्स असतात त्याच्यावरती, किंवा एखादी गोष्ट विकिपीडियावर टाकली तर विकिपीडियावरच्या पहिला साधारण एक पॅराग्राफ. तर ही मेंटॅलिटी समजून आपण घेतली पाहिजे. आणि काही गोष्टी आहेत की जसं इलेक्शन कमिशन बघितलं तर त्यांचे FAQs जे असतात ते बघितले पाहिजेत, कारण पेपर सेटर साधारण गेला तर तो FAQsमध्ये जाईल किंवा अबाउट द इन्स्टिट्यूशन्स, मग फार बाकी त्यांचे रिसेंट प्रोग्राम्स किंवा डेव्हलपमेंट्स असतील किंवा कोणता तरी रिपोर्ट पब्लिश केला असेल त्या रिपोर्ट्समधले फाइंडिंग्स वगैरे एवढं डीप न जाता इंटरनेटचं यूज 1-2 महिन्याचं, तर म्हणजे 5 महिन्याचं आपण मेन्सचं प्रिपरेशन करत असू तर 1-2 महिन्याचा अभ्यास झाल्यानंतर फक्त 1 महिना रोज अर्धा तास एवढंच इंटरनेटचा यूज करायचं. आणि साधारण शेवटच्या 15 दिवसामध्ये पुन्हा एकदा सगळ्या साईट्स आपल्या फक्त काय काय फ्लॅश होतं आहे त्या वेबसाईट्सवरती तेवढंच चेक करून तेवढंच इंटरनेटचं यूज लिमिटेड ठेवायचं. अगेन पेपर 2 आणि पेपर 3ला की हेच आहे की खूप जास्ती क्वेश्चन्स सॉल्व करा, कारण जेवढे क्वेश्चन्स चुकतात तेवढ्या गोष्टी खूप परफेक्ट लक्षात राहतात. तर क्वेश्चन सॉल्विंगमधून आणि जे सॉल्व केलेले पेपर्स आहेत ते रिवाईज करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण आपण टेस्ट सिरीज लावतो, पेपर सॉल्व करतो, डिस्कशन अटेंड करतो, बट ते पेपर रिवाईज नाहीत होत. म्हणजे माझ्याकडे 2015चे माझे टेस्ट सिरीजचे पेपर आहेत जे मी 16च्या अटेम्प्टला पण वापरले. आणि ते दोन्ही वर्षाचे पेपर खूप जास्ती हेल्प करतात की जे टॉपिक्स आपण अदरवाईज कवर नाही करत आहे, कारण आपण प्रत्येकजण पुस्तक 2-3च लिमिटेड वाचणार असतो, बट जो पेपर सेट करणार असतो त्यांनी काहीतरी वेगळे रिसोर्सेस वापरलेले असतात, तर त्याचा इनडायरेक्टली आपल्याला सिलेबस कव्हरेजला खूप जास्ती फायदा होतो. सर मी थोडं HRDबद्दल ॲड करू. म्हणजे 2016 पूर्वी जेव्हा तुम्ही जे पोस्ट होल्डरची लिस्ट बघता HRDबद्दल की लोकराज्य वाचा, योजना वाचा, कुरुक्षेत्र वाचा, इंडिया इयरबुक वाचा, म्हणजे आणि प्रत्येक मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जा आणि ते तुम्ही मॅन्युअली नाही का ते तुमच्या नोट्स काढून ठेवा. म्हणजे असं जर करत घेतलं म्हणजे तर HRD या विषयासाठी तुमचा खूप वेळ जातो. तर सुदैवाने म्हणजे मी जेव्हा प्रिपरेशन करत होतो तेव्हा गणेश हाके सरांनी आम्हाला HRDबद्दल शिकवलेलं आहे. आणि HRD त्यांना कळलं होतं की HRDबद्दल काय करायला पाहिजे आणि त्यांनी ते आम्हाला दिलं. आणि त्यांनी ते स्वतः प्रत्येक मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन त्या नोट्स दिल्या होत्या आणि त्या नोट्सवरतीच मला HRDमध्ये म्हणजे चांगले मार्क्स मिळाले, 84 मार्क्स मिळाले होते. आणि म्हणजे जेव्हा मी नाही का सिनियर म्हणजे पोस्ट होल्डर आहे त्यांची भाषणं ऐकली होती की त्यांचं HRDमुळे म्हणजे एक अटेम्प्ट वाया गेला होता, पण त्या सरांमुळे आमचं HRD चांगलं झालं आणि त्यामुळे म्हणजे चांगला स्कोर आला. तर आता जे पण ॲस्पिरंट्स आहेत त्यांना मला एवढं सांगायचं आहे की सिनर्जीचे जे दोन्ही बुक्स आलेत HRDA आणि HR हे म्हणजे मी पण म्हणजे सहाय्य केलं आहे सरांना की आम्ही 5 जण होतो आणि प्रत्येक मिनिस्ट्रीच्या वेबसाईटवर जाऊन ती माहिती आम्ही त्या बुकमध्ये ॲड केली आहे आणि सिलेबसच्या प्रत्येक पॉईंटनुसार आम्ही ती ॲड केली आहे. जेव्हा तुम्ही नाही का कुठलाही म्हणजे एक पॉईंट घेता तो फ्लोमध्ये जातो. म्हणजे रस्ते असेल एक म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर, तर रस्त्याविषयीचे म्हणजे जेवढे नाही का गव्हर्नमेंटचे प्रोजेक्ट्स आहेत किंवा योजना आहेत त्या फ्लोमध्ये तुम्ही वाचायला ते मिळतील. आणि त्या बुक्समध्ये आम्ही म्हणजे बाकीचे कंटेंट पण ॲड केलेले आहेत. आणि इंडिया इयरबुक वाचण्याची तर काही गरजच नाही. म्हणजे जे HRD रिलेटेड जे हे आहेत म्हणजे चॅप्टर्स आहेत ते इंडिया इयरबुकमधून वाचू नका. फक्त नाही का ते दोन्ही बुक्स वाचा आणि करंटच्या योजना एवढंच करत राहा. HRDमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स मिळून जातील.
नॉर्मली आता आपण GSचे वेगवेगळे पेपर्स आपण बघितल्यानंतर पुढचे 2 मेजर आस्पेक्ट्स आपल्या सिलेबसचे राहतात. म्हणजे हा दुसरा टप्पा माझ्या चर्चेचा संपवण्यासाठी मला 2 फायनल पॉईंटकडे यायचं आहे. एक म्हणजे ऑब्व्हियसली करंट अफेअर्स. म्हणजे आपण असं नेहमीच बघतो की प्रिलिम्समध्ये आणि काही प्रमाणात मेन्समध्ये सुद्धा करंट अफेअर्स महत्त्वाचं आहे. आणि दुसरं म्हणजे लँग्वेजेस. तर पहिल्यांदा आपण करंट अफेअर्सचा विचार करूयात. प्रवीण, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे की हे जे करंट अफेअर्सची सगळी जी काही चर्चा आहे, आणि मी बघतो की सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट आपण काय करतो तर पेपर घेतो आणि 1 2 तास 3 तास म्हणजे त्याला काही लिमिट नाही आहे, आपण ते किती त्याच्यात वेळ घालवतो. मॅगझिन्स भरपूर मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. म्हणजे आपण दररोज पेपरही वाचतो, त्याच्या नोट्स काढतो, तरी पुन्हा मॅगझिन्स घेतो, सरकारी मॅगझिन्स पुन्हा घेतो. आणि असं करून म्हणजे काय नक्की हे करायची एवढी गरज असते? काय करतात हे सगळे लोक नक्की? मला ॲज अ फॅकल्टी म्हणून सगळ्यात मोठा कन्फ्युजिंग पार्ट तो हाच असतो की विद्यार्थी करंटचा एवढा अभ्यास कसा काय करतात किंवा का करतात? तुला काय वाटतं याविषयी? आपण मागील प्रिलिम्सचा विचार केला तर तिथे करंटवर बराच फोकस आहे. बरोबर. सोबत UPSCमध्ये पण आज आता आपण मागील 2 वर्ष बघितलं, मोस्टली करंटवर खूप जास्त फोकस आलेला आहे त्यांचा. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू स्टडी करंट अफेअर्स. चालू आहे का? आवाज येतोय का याचा? हॅलो. तर सर, करंट अफेअर्सबद्दल आपण म्हणजे स्ट्रॅटेजी असते आपली की सकाळी उठा आणि न्यूजपेपर, प्रथम आपण न्यूजपेपरच घेतो, मी पण तेच करतो. न्यूजपेपर हातात घ्यायचं, त्यानंतर वेगवेगळे मॅगझिन्स असतात, वेगवेगळे क्लासेस त्यांचे मॅगझिन्स वगैरे असतात, ते चाळायचं. आणखी मला असं म्हणायचं आहे की जस्ट टू सेव्ह युअर टाईम रादर दॅन रीडिंग न्यूजपेपर्स, आपण जे मॅगझिन्स वगैरे असतात, जस्ट पिक 1 or 2 मॅगझिन्स आणि त्यांच्यावर फोकस केलं तरी भरपूर आहे रादर दॅन. आणि पण त्यांचं असं मॅगझिन्समध्ये खूप जास्त भरमसाठ माहिती असते. आता आपण कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू पण बघायचं, म्हणजे व्हेन आय वॉज अबाउट टू एंटर दिस फील्ड मी कॉम्पिटिशन सक्सेस रिव्ह्यू वाचायचो, तर त्यामध्ये भरमसाठ माहिती होती आणि यूजलेस माहिती होती. म्हणजे जी एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे नाही आहे ते सर्व माहिती होती. आणि आपण जस्ट आपल्याला माहीत नसेल की एक्झॅक्ट आपल्याला एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने काय वाचायला पाहिजे, तर आपण ते सर्वच वाचत बसतो, त्यामुळे आपला वेळ वाया जातो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला ते सिलेबसच्या दृष्टीनं कुठलं करंट अफेअर्स इम्पॉर्टंट आहे तर त्याच्यावर फोकस करून आपल्याला ते वाचायला पाहिजे. म्हणजे आणि बाकी इतर माहिती वगळली तरी चालेल. काय ॲड करायचं त्याच्यामध्ये? म्हणजे MPSCचं प्रिपरेशन करणाऱ्या मोस्टली लोकांचं रुटीन असं राहिलं की सकाळी लायब्ररीत गेल्या पेपर 2 तास वाचायचा, मग नाश्ता करायचा आणि पोहे खाल्ले की ऑब्व्हियसली सगळ्यांना झोप लागते. तर मग ती झोप झाल्यानंतर साधारण दिवसाचा जो अभ्यास आहे तो 11 नंतर चालू होतो. आणि मला असं वाटतं की सगळ्यात जो प्रोडक्टिव्ह टाईम आहे तो खूप वाईटरित्या वेस्ट केला जातो आहे. की बऱ्याचदा म्हणजे 90% मुलं न्यूजपेपर वाचतात बट त्याचे नोट्स नाहीत काढत, आणि जे 10% लोक नोट्स काढतात ते रिवाईज नाहीत करत. म्हणजे शेवटी आपल्याला आपल्या नोट्सवरती विश्वास नसतो, त्यामुळे आपण परत मॅगझिनवरतीच येतो. तर त्यामुळे मला असं वाटतं की न्यूजपेपर वाचला पाहिजे, कारण करंटमध्ये काय चालू आहे ते पण कळलं पाहिजे. आणि संपादकीय वगैरे वाचल्याने कुठेतरी आपली ग्रूमिंग पण होतं, बट त्याला दिवसातला दुपारचा जो टाईम आहे, जो एनिवेज आपला तसाही झोपेचा किंवा थोडासा निवांत टाईम असतो, तो टाईम दिला तर चालू शकतो. आणि मॅगझिन एकच वाचलं तरी चालेल, कारण म्हणजे माझं असं ऑब्झर्वेशन आहे की 15 क्वेश्चन्स असतील करंटचे पेपरमध्ये, तर त्याच्यामध्ये 7-8 केले कम्फर्टेबली तरी पण चालू शकतात. म्हणजे 3 मॅगझिन वाचले किंवा 4 मॅगझिन वाचले तर ते 8चे 9 क्वेश्चन्स होऊ शकतात, बट त्याचा इनपुट आउटपुट रेशो हा त्या मानाने चांगला नाही आहे. त्यामुळे न्यूजपेपर रीडिंगसोबत 1 मॅगझिन थरोली फॉलो करा आणि दॅट्स इट, तेवढंच इनफ होऊन जातं. महत्त्वाचा पॉईंट बेसिकली हाच आहे की करंट इव्हेंट्सचा अभ्यास करावा लागतोच, त्याविषयी काही वाद नाही आहे. फक्त तो कधी करायचा आणि कसा करायचा हे प्रत्येकाने नीट ठरवून घेतलं पाहिजे. त्याच्यामध्ये कारण नसताना जास्त वेळ पण नाही गेला पाहिजे. आणि प्रवीणचा एक पॉईंट आपण महत्त्वाचा नोट डाऊन केला पाहिजे की नॉर्मली समजा तुम्ही कुठल्याही सिनियरकडे गेलात, त्यांनी UPSC जरी केलं नसेल आणि MPSC जरी केलं नसेल, त्याला फक्त माहिती आहे फील्डविषयी, तरी त्याला तो काय तुम्हाला सांगणार? काही विचारू शकतात, तू पहिल्यांदा पेपर वाच. म्हणजे 10वीचे लोकांनाही 10वीचे विद्यार्थी पहिल्यांदा काय करतात? पेपर वाचायला घेतात
मग त्यांनी सांगितलं की तसं करू नका, आधी सिलेबस समजून घ्या, त्याच्यावरती कसे प्रश्न येतात ते समजून घ्या आणि मग नंतर पेपर वाचायला सुरुवात करा. एक गोष्ट ॲड करायची मला की MPSCचा जर विचार केला तर तो एवढे पेपर मेन्सचे पेपर तरी एवढे काही डायनामिक नसतात, ते सगळे स्टॅटिक्स असतात. बरोबर. त्यामुळे न्यूजपेपर वाचायचं एक मुख्य कारण मी हे समजतो की एक मराठी किंवा इंग्लिश न्यूजपेपर वाचला की तुमचं कॉम्प्रेन्शनसारखे जे बेसिक स्किल्स आहेत त्या डेव्हलप होतात, त्यासाठी ते MPSCला कामाचे आहेत. पण करंट अफेअर्ससाठी खूप फक्त न्यूजपेपर वाचून काही होत नाही, कारण एकदा वाचून ते लक्षात राहू शकत नाही आणि नोट्स काढायचं म्हटलं तर खूप त्यात वेळ जातो. त्यामुळे कोणतं मॅगझिन जरी फॉलो केलं तरी इनफ आहे. न्यूजपेपर हा या बेसिक स्किल्ससाठी आणि एक अवेअरनेस आपला त्या विषयाबद्दलचा एक पर्स्पेक्टिव्ह फॉर्म होण्यासाठीच न्यूजपेपर हे आहे. करंट अफेअर्ससाठी विशेष तसा फायदा होत नाही. आपण पुन्हा अजून एक पॉईंट नोट करू शकतो की आपल्यासमोर जे लोक विद्यार्थी बसलेले आहेत, जे पास झालेले आहेत, त्यांचंसुद्धा ह्या प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा वेगळा आहे. एक जण म्हणेल की तुम्ही पेपर वाचा, एक जण म्हणेल वाचू नका, एक जण म्हणेल थोडासा वाचा, एक जण म्हणेल नोट्स काढू नका. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू अंडरस्टँड दिस की ह्या प्रत्येकाची एक पर्सनॅलिटी असते. यांनी जशी भाषणं ऐकलेली आहेत तशी तुम्ही तर त्यांची भाषणं ऐकताय, पण तुम्ही तुमचं एक त्याच्यापासून स्वतःचं ॲनालिसिस पण एक तयार करणं गरजेचं आहे. तर मी पुन्हा तुझ्याकडेच येतो. माझं एक स्वतःचं एक अंडरस्टँडिंग गेलं 2-3 वर्षाचं असं आहे की शेवटी GSचे 4 पेपरांमध्ये जो फरक पडतो त्यापेक्षा जास्त फरक सध्या लँग्वेजेसमध्ये दिसतो आहे आपल्याला. आणि रँक कुठली मिळणार याच्यामध्ये लँग्वेजेसचे मार्क खूप सिग्निफिकंट रोल प्ले करत आहेत. तर नॉर्मली आपल्याला असं एक सगळ्यांची कसं असतं की आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणजे आपलं मराठी चांगलं आहेच, आणि बरेचसे आपले विद्यार्थी आपण मराठीतनं अभ्यास करतो शाळा वगैरे, त्याच्यामुळे आपलं इंग्लिश जरासं वीक आहे. तर तू काय सांगशील याविषयी, लँग्वेजच्या प्रिपरेशनविषयी? सर, लँग्वेजचं जे महत्त्व आहे ते तर अनन्यसाधारण. कारण माझ्या स्वतःहून सांगतो, मी 13, 14, 15, 16 4 मेन्स दिल्यात राज्यसेवेच्या, आणि त्यात 13, 14चा जो अटेम्प्ट होता तेव्हा माझा GSचा एवढा अभ्यास नव्हता. CSAT बेसिसवर मी प्रिलिम व्हायचो, पण मेन्सला GS एक 14ला ठीक असून पण मला पोस्ट कोणती मिळवता आली नाही, की इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय होता आलं नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे लँग्वेजमध्ये असणारे कमी मार्क्स. तर आपल्याकडून सगळ्यात मोठी चूक होते की आपण लँग्वेज इग्नोर करतो किंवा शेवटच्या 1 महिन्यात अभ्यास करू असं आपल्याला वाटतं, म्हणून आपण तर एकदम शेवटी ठेवतो. यावेळेस तर पॅटर्नच चेंज झाला आहे, त्याच्याबद्दल बोलूच आपण. पण आता आधी जो पॅटर्न होता पूर्ण लेखीचा, तर त्या रायटिंग प्रॅक्टिस न केल्यामुळे अतिशय कमी मार्क्स आल्यामुळे माझे 2 अटेम्प्टमध्ये असं झालं की मी इंटरव्ह्यूला पण क्वालिफाय झालेलो नाही. तर त्यामुळे रायटिंग प्रॅक्टिस आणि आता हे जे व्याकरणाचा अभ्यास आहे दोन्ही लँग्वेजचा, तर तो करणं खूप गरजेचं आहे. आणि GSला पण जेवढा वेळ देतो आहे तेवढाच म्हणजे त्या बरोबरीने वेळ हा लँग्वेजला दिला गेला पाहिजे, आणि सुरुवातीपासूनच त्याचा अभ्यास गेला पाहिजे. की फार शेवटी मी 1-2 महिन्यात लँग्वेज कव्हर करेल असं म्हणजे व्ह्यू ठेवता कामा नाही. तर माझं पर्टिक्युलरली एक 2015 आणि 16च्या अटेम्प्टमध्ये मी ठरवून घेतलं होतं की एक साधारण 2 आठवड्याला प्रत्येक आठवड्यात एखादा निबंध आलेला गेला पाहिजे. तसंच 2-3 प्रिसाईज रायटिंग आणि ट्रान्सलेशनसाठी एक मित्र आणि जे तयारी करणारे होते, आम्ही एक ग्रुप बनवला होता की एक पेपरचा कोणता तरी पॅरेग्राफ फोटो काढून मराठीचा त्या ग्रुपवर टाकायचा, प्रत्येकाने ट्रान्सलेट करायचा आणि त्या ग्रुपवर ते प्रत्येकजण फोटो काढून टाकायचा. त्यातून आपल्याला एक कळायचं की आपल्या नेमका चुका का होत आहेत, आपण कोणता वर्ड वापरायला पाहिजे. असे काही इनोव्हेटिव्ह वेज काढून पण आपण त्याचा अभ्यास करू शकतो. पण प्रॅक्टिस करणं ही गरजेचं आहे, आणि एकदम सुरुवातीचा जेव्हापासून GSचा अभ्यास चालू आहे तेव्हापासूनच लँग्वेजचा अभ्यास हा केला गेला पाहिजे. यावेळेस आता पॅटर्न चेंज झाला आहे, 50-50 झाला आहे. त्यात 50% ऑब्जेक्टिव्ह आणि 50% लेखी त्यांनी ठेवलं आहे. तर ऑब्जेक्टिव्ह मध्ये सहसा ग्रामरवर जास्त भर दिला जातो, आणि लेखीचा आता वेटेज जरी कमी झाला असलं तरी असं आपण समजायला कामा नाही की आता लेखी करण्याची गरज नाही, फक्त ग्रामर करून होईल असं नाही. लेखीचं प्रॅक्टिस करा, सोबत ग्रामरचा पण अभ्यास करा. त्यासाठी एकदम लिमिटेड रेफरन्स बुक आहेत. मराठीसाठी मोराळ आंबेसारखं बुक आहे की जे एकच बुक केलं तरी ते खूप सफिशियंट आहे, त्याच्या बाहेर काही करायची गरज नाही. आणि हे तर आहेच, आणि आता मी पुस्तक आलं आहे म्हणून थोडी ॲडव्हर्टाईज पण त्यातून मी करतो माझ्या पुस्तकाची, की प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे फक्त वाचण्यापेक्षा. तर मी म्हणजे आम्ही जे पुस्तक घेऊन आलो तो 1996 पासून 2017पर्यंतचे ज्या MPSCचे पेपर आहेत, तर ते प्रत्येक चॅप्टर वाईज आलेले प्रश्न वेगवेगळे करून त्यात दिलेले आहे, आणि एकदम सुयोग्य मांडणी केलेली आहे की एकदम फ्लो त्याला वाचण्यामध्ये आहे. तर हे स्टँडर्ड रेफरन्स बुक्सला हे पर्याय नाही, ते तर वाचायचे आहेतच, पण त्याच्यासोबत प्रॅक्टिससाठी म्हणून हे बुक आहे, ते पण मी रिकमेंड करेल. हां, मी लँग्वेजबद्दल थोडं ॲड करतो की मी लँग्वेजकडे थोडं दुर्लक्षच केलं होतं. की आधी GSच करायचो, म्हणजे 1, 2, 3, 4 GSमध्ये चांगला स्कोर आला होता माझा, आणि लँग्वेजकडं म्हणजे उद्या करूया असं करत नाही का एक्झाम जवळ आली,
आणि लँग्वेजला मला वेळच मिळाला नाही की म्हणजे अभ्यास करायला, आणि थोडं दुर्लक्ष पण झालं. मग शेवटी कसं बसं लँग्वेज केलं, आणि लँग्वेजमध्ये मला म्हणजे खूप कमी मार्क्स आलेत. म्हणजे ऑब्जेक्टिव्हला 49च आहेत आणि रिटर्नला पण 54 मार्क्स आहेत. आणि मी एसे डायरेक्ट एक्झाममध्येच लिहिला, म्हणजे आधी कधीच एसे असा लिहिला नाही. आणि मला वाटते की मी हे दुर्लक्ष केलं आहे, आणि माझे याच्यामुळे जवळपास 30 ते 35 मार्क्स म्हणजे कमी आलेत. तर म्हणजे मेन्सचा स्कोअर चांगला होता म्हणजे GSचा, त्याच्यामुळे म्हणजे बऱ्यापैकी पोस्ट निघून गेली. पण जेव्हा तुम्ही करताना की लँग्वेजचा अभ्यास करा, की लँग्वेजकडे दुर्लक्ष करू नका. आणि मला वाटते की रोहिणी मॅडमनी पण मला सांगितलं होते की लँग्वेज कर, पण मी ते ऐकलं नाही. पण मी सांगतो की तुम्ही यावेळेस ते ऐका आणि लँग्वेजकडे पण म्हणजे लक्ष द्या आणि अभ्यास करा. असं म्हणतात अनुभवातून माणूस शहाणा होतो. मी यांना सांगितलं, कारण 2 वर्ष माझं लँग्वेजमुळे म्हणजे कळत होतं आपलं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे अनुभवातून मी शहाणी झाले आणि खूप पर्पजली मी लँग्वेजेसचा अभ्यास केला. आणि सरांनी टेस्ट सिरीजमध्ये एक टेस्ट व्हायची, पण ते सांगायचे की लँग्वेजकडे खूप लक्ष द्या, लँग्वेज तुमची पोस्ट डिसाईड करणार आहे. आणि यावेळेस माझं तसंच झालं. माझा GSचा स्कोअर खूप आउटस्टँडिंग नव्हता, पण मला लँग्वेजमध्ये खूप चांगले मार्क्स आले. पण ते आपोआप आले नाहीत हे पण मला माहिती आहे. मी यावेळेस चांगला अभ्यास केला होता. म्हणजे 10 पेपर्स मी सोडवले होते इंग्लिश मराठीचे, आणि वेळ लावून सोडवले होते. त्यामुळे अनुभवातून शहाणे व्हा, त्यांनी सांगितलेलंच आहे. आम्ही पण अनुभवातून शहाणे झालेलो आहोत. यावेळच्या टेस्ट सिरीजला तुम्हाला माहिती आहे की सुरुवातच लँग्वेजच्या पेपरने आणि शेवटी लँग्वेजच्या पेपरनीच आहे. यावेळेला आपण जास्त पेपर घेतोय. मला अजून एक पॉईंट ॲड करायचा, तो फक्त अभ्यासाचा नाही आहे. हे विद्यार्थी पास होऊन तुमच्या समोर बसलेले आहेत आणि त्यांना माहिती आहे की आता ही जे काही सगळी चर्चा आहे ही लिखित स्वरूपामध्ये किंवा उद्या यूट्यूबच्या माध्यमातून सगळा महाराष्ट्र बघेल. पण तरीसुद्धा ते अतिशय कॅन्डिडली आपल्या चुका सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट करत आहेत. आणि जेव्हा ते सगळ्यांसमोर ॲक्सेप्ट जेव्हा करतात तेव्हा त्यांच्या स्वतःसमोर किती वेळा ॲक्सेप्ट केल्या असतील हे समजून घेणं आपल्याकरता अतिशय गरजेचं आहे. नॉर्मली आपला स्वभाव असतो की आपण नाही ऐकून स्वतःच्या चुका स्वतःला 10 वेळा सांगत. तर तो एक पॉईंट तुम्ही जरूर नोट करा की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू क्लिअर एनी एक्झामिनेशन. या चुका काय होतात आपलं ते स्वतःला सांगणं. सौरभचा बोलता बोलता त्यांनी ग्रुपचा विषय काढला. मी प्रवीणकडनं मला ऐकायला आवडेल. प्रवीण, ग्रुपचं महत्त्व अभ्यासामध्ये काय आहे आणि काय करायला पाहिजे? ग्रुप असायला पाहिजे, नसायला पाहिजे? सर, या प्रश्नाचं उत्तर सौरभ सरच चांगलं सांगतील, कारण मी तर फार ग्रुप्स म्हणजे असं जास्त अटॅच नाही व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर वगैरे. बट येस, मग मुद्दाम तुम्ही मला विचारलं तर मी म्हणेन की ग्रुप्स करायला पाहिजे. बिकॉज मला वाटतं की माझे थोडे 10-15 मार्क्स त्याच्यामुळे कमी झालेले आहेत. सो इफ आय वुड हॅव डिस्कस दिस विथ माय फ्रेंड्स सर्टन पार्ट्स ऑफ द सिलेबस, सो आय वुड हॅव गेन मोर रिटर्न्स. ग्रुप्स तुम्ही तयार करा. आजकाल मीडियम्स भरपूर आहेत, टेलिग्राम आहे, व्हॉट्सॲप आहे. बट इट शुड बी पर्पजफुल ग्रुप. नाहीतर आपण उगाच काहीतरी म्हणजे सुरुवात आपण छान करतो, प्रश्न पाठवतो किंवा क्लिपिंग्स पाठवतो आपले न्यूजपेपर्सचे वगैरे. नंतर ते राजूचे जोक्स सुरू होतात, सरदार सिंगचे जोक्स सुरू होतात. सो दॅट शुड बी अवॉइडेड. मला एकच सांगायचं आहे की फक्त इफ यू आर मेकिंग ग्रुप्स देन तुमचे जेन्युइन पर्पज पाहिजे आणि तेवढे एफर्ट्स जेन्युइन पाहिजेत. आणि हे इंटरनेटचे ग्रुप सोडून दररोजच्या अभ्यासिकेतले ग्रुप, क्लासमधले ग्रुप किंवा नाश्त्याचे ग्रुप, हे असे काही ग्रुप पाहिजे? त्यांचे पण ग्रुप्स पाहिजेत, पण त्यांची परिस्थिती पण सेम आहे. म्हणजे आपण सुरुवात छान करतो, आपल्याला वाटतं की खूप सिरियस आहेत, नंतर हळूहळू बोर व्हायला लागतं आपलं. चहा वगैरे पिताना मग आपल्या परत तेच सुरू होतात, इकड तिकडच्या बातम्या. आणि पर्पजफुली आपण जोक्स नसेल सांगू, पण आपण डिस्कस असं करायला लागतो की मग मोदी सरांनी असं केलं, मग प्राईम मिनिस्टरने असं केलं तर सो आपलं एक्झामच्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही आहे. जर स्कीम्स आपण डिस्कस करूयात की या स्कीम्समध्ये थ्रेशोल्ड आहे 40 वर्ष किंवा 18 ते 40 वर्ष समथिंग. सो दॅट शुड बी डिस्कस्ड, नॉट दॅट की आज गौरक्षकांनी इतक्या लोकांना मारलं किंवा याला मारलं. सो सर, मला यात ॲड करायचं आहे. एक म्हणजे एक चहा नाश्त्याचा ग्रुप होता सुरुवातीला आमचा, पण त्यात नंतर असं लक्षात आलं की 1-2 जणच पैसे देणारे निघाले, बाकी फक्त होते.
तर तो अबॉलिश केला. पण अभ्यासाचं ग्रुपचं माझा तर ग्रुप स्टडीवर विश्वास नाही. मी ग्रुप स्टडी तशी GS साठी कधी केली नाही की एखादं आज आपण हे वाचून डिस्कस करू. सिलेबस इतका कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे की या सगळ्या गोष्टी डिस्कस करणं शक्य नाही. त्यामुळे ग्रुप स्टडी मी केली नाही. फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप याच्यासाठी लँग्वेजसाठी बनवला होता, ज्या फक्त की आपण एकमेकांना इव्हॅल्युएट करू शकू यासाठी तो केला होता. पण बाकी ओव्हरऑल ग्रुप स्टडी म्हणून मी कधी केली नाही. तू पैशाचं बिल आलं म्हटलं ना, माझा पण एक अनुभव आहे आपल्याच क्लासमधल्या एका विद्यार्थ्यांचा. ते बरोबर मला बघून त्याच वेळा चहा प्यायला जायचं. मी पण चहा प्यायचो, ते पण येते, का त्यांना माहिती होतं की मी पैसे द्यायचो म्हणून. मला काही दिवसांनंतर हे लक्षात आलं की हे माझ्याच वेळेला कसं काय चहा प्यायला येतात. बरोबर आहे, असं होऊ शकतं. सर मला इथे ॲड करायचं आहे, मी देखील म्हणजे GSचा ग्रुप स्टडी केलेला नाही आहे. परंतु सर मला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करताना म्हणजे ग्रुपने सगळं करणं हे खूप म्हणजे बेनिफिट झालं मला. कारण की 2015ला जेव्हा माझी पोस्ट निघाली त्यावेळी मला फक्त 43 मार्क होते इंटरव्ह्यूमध्ये, आणि आत्ताचे ज्या पोस्ट मिळाली त्यामध्ये मला 65 मार्क्स आहेत. तर ज्यावेळी आपण ग्रुप स्टडी म्हणजे ग्रुपमध्ये करतो या सगळ्या गोष्टी, तर त्यावेळी सगळे ग्रुपमधले एक म्हणजे पर्टिक्युलर रिजन असेल किंवा पर्टिक्युलर तुमचं बॅकग्राऊंड असेल, ग्रॅज्युएशन असेल, तर यावरती सगळ्यांचा व्ह्यू कळून येतो. आणि ग्रुप मॉक घेतले जातं. म्हणजे आम्ही तिघी एकमेकांची ग्रुप जसे मॉक घेणार तर ह्याचा नक्कीच फायदा होतो. जरी GSच्या स्टडीसाठी होत नसेल किंवा कोणाला होत असेल, परंतु इंटरव्ह्यूसाठी ग्रुप तयार करणं आणि त्याच्यातून चांगल्या प्रकारे म्हणजे आउटपुट मिळणं हे म्हणजे मला स्वतःला तरी वाटतं आहे की बेनिफिट आहे. मी स्वतः ते अनुभवलं आहे. त्यामुळे इंटरव्ह्यूसाठी आपण नक्कीच ग्रुप स्टडी करू शकतो. आणि मराठी आणि इंग्लिश लँग्वेजसाठी सुद्धा आम्ही ग्रुप स्टडी केला होता. एकमेकांचे म्हणजे जे समानार्थी वगैरे शब्द असतात ते सहसा 9 ते 10 प्रश्न असतात आणि तिथंच आपण हे होऊन जातो. तर मग आम्ही एकमेकांचे सगळे पाठ करून घेणे, किंवा जर एखादा कन्सेप्ट कळत नसेल इंग्लिशमधला, फॉरच का वापरायचा, ऑफ का वापरायचा, ह्या सगळ्या, तर त्या गोष्टी आपण क्लिअर करू शकतो. तुम्हाला लक्षात आलं असेल की चर्चा करताना अचानक ग्रुपचा विषय निघाल्यानंतर सगळे प्रफुल्लित झाले. त्यामुळे वर्तमानपत्रामधला टाईम वेस्ट बरोबर दुसरा महत्त्वाचा विरंगुळा पण येतो खरं तर त्या सगळ्या धकाधकीच्या संघर्षमय जीवनात. पण चांगले ग्रुप फॉर्म होणं हे फार गरजेचं आहे. जर ग्रुप चांगले नसतील तर त्याची ॲश्युरिटी की तुम्ही नक्की फेल होणार. मला असं नेहमीच वाटतं की विद्यार्थी सगळे ग्रुपमध्ये पास होतात आणि ग्रुपमध्ये फेल होतात. प्लीज म्हणजे माझा पर्सनल एक्सपिरियन्स असा आहे की ग्रुपचा खूप जास्ती फायदा होतो. म्हणजे मी कुठे क्लास नाही केला कारण जॉब करत असताना तेवढा टाईम नाही मिळाला, बट जे काही प्रिपरेशन राहिलं ते ग्रुपमध्ये. बट आमच्या ग्रुपमध्ये आमचं एक सेईंगच होतं की गेले तर सगळे वनमती जातात, नाहीतर सगळे यशदा जातात, नाहीतर सगळे पुढच्या वर्षी परत लायब्ररीत येतात. तर एक्झॅक्टली तेच. म्हणजे आम्ही 5-6 लोकांचा ग्रुप होतो. मागच्या वर्षी 3 क्लास 1 होते, ह्या वर्षी आम्ही 2 क्लास 1 आहेत, 1 क्लास 2 आहे. बट GSचा पण मला पर्सनली ग्रुपचा 2 गोष्टींसाठी बेनिफिट वाटतो. एक प्रिपरेशनच्या लेवलवरती तर फायदा होतोच की वर्क डिस्ट्रीब्युशन खूप करता येतं. म्हणजे एखाद्याचा पर्टिक्युलर सब्जेक्ट चांगला असतो किंवा HRD सारखा सब्जेक्ट असेल तर कोणी लोकराज्य कव्हर करून त्याचे पटकन जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते नोट केले, कोणी इयरबुक वाचलं तर त्याचा फायदा होतो. पण एक रूल पण फॉलो नक्की करायचो की आम्ही ज्यावेळी ग्रुपमध्ये चहा प्यायला खाली येतोय किंवा ग्रुपमध्ये येतोय तर कागद न घेता कोणी खाली नाही यायचं. म्हणजे विषयाला सोडून गप्पा नेत होत, ते स्ट्रिक्टली फॉलो करायचं. आणि दुसरा एक फायदा मला शेवटच्या टप्प्यात खूप होतो की साधारण परीक्षा जवळ आली की कोणाचंच प्रिपरेशन कंप्लीट झालेलं नसतं. तर सगळ्यांनाच असं वाटतं की जाऊ दे ह्या वर्षीचा अभ्यास, पुढच्या वर्षीच्या ॲडमध्ये किती जागा आहेत. तर हा सगळ्यांचाच प्रश्न असतो. तर त्यावेळी टेम्परामेंट मेंटेन करायला एक हेल्दी ग्रुप खूप जास्ती मदत करतो. बट ॲट द सेम टाईम जर तुमच्या ग्रुपमध्ये काही न्यूसन्स क्रिएटिंग लोक असतील तर त्याचा तोटा जास्ती होऊ शकतो की काही लोकांना शो ऑफ करायची गरज असते की माझा किती अभ्यास झाला आणि समोरच्याला त्या गोष्टीचं टेन्शन येऊ शकतं. बट तुमचा ग्रुप चांगला असेल तर त्याचा 200% फायदा हा होतो. म्हणजे माझं जे काही सक्सेस आहे ते आय ओ इट कम्प्लिटली टू माय ग्रुप. ग्रेट. मी पण ॲड करेन. आपला आवडता विषय नाही म्हणजे मी घरीच अभ्यास करायचे, त्यामुळे ग्रुप हा ऑप्शन माझ्याकडे नव्हताच. म्हणजे मी यासाठी सांगते की सगळीच मुलं पुण्यात अभ्यास करत नाही किंवा पुण्यातल्या सरासरी पेठेमध्ये किंवा इथंच अभ्यास करतात असं नाही, पूर्ण महाराष्ट्रात मुलं अभ्यास करत असतात. त्यामुळे सगळ्यांनाच ग्रुप
त्या मेंटॅलिटीची लोक मिळतील असं नाही आहे. तर मी माझ्या केसमध्ये सांगते, मी घरी असायचे, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी, आणि त्यामुळे मीच अभ्यास करणारी एकटी होती, त्यामुळे मी ग्रुपमध्ये अभ्यास नाही केला. इंटरव्ह्यूच्या वेळेला थोडंफार इंटरॅक्शन झालं, पण ग्रुप नसेल तर होत नाही असं नाही आहे मला वाटतं. म्हणजे ग्रुप असेल तर चांगला असावा, नाहीतर तो नसावा असं आपण. सर मी काय म्हणजे काय होतं, मुलांच्या कोपऱ्यात राहून जातं की आपला ग्रुप झाला नाही, म्हणजे आपण अजून कमी पडलोय कुठंतरी. फोर्सफुली ग्रुप फॉर्म केला जातो, करायलाच पाहिजेत म्हणून बऱ्याच वेळेला करतात. सर मी काय ॲड करतो, म्हणजे ग्रुपमध्ये अभ्यास होतो, मला तर डाऊट आहे की खरंच अभ्यास होतो का, म्हणजे मी तर आजपर्यंत बघितलं नाही की खरंच अभ्यास करतात का. म्हणजे माझं वैयक्तिक आहे की मी कधी ग्रुपमध्ये अभ्यास केला नाही. मी म्हणजे लायब्ररीत जायचो, एकटाच अभ्यास करायचो, आणि मला जे काही पण डाऊट्स यायचे ते म्हणजे माझे सिनियर असतील किंवा कोणी म्हणजे टीचर असेल त्यांच्याकडून मी क्लिअर करून घ्यायचो. आणि ग्रुपमध्ये मी असं नेहमी म्हणजे ऑब्झर्व केलं आहे की ग्रुपमध्ये चर्चा सुरू होत्या, म्हणजे स्टार्टिंगला तुम्ही म्हणजे, पण आपली चर्चा एंड होते ती 3च ठिकाणी, म्हणजे एक तर बॉलिवूड, क्रिकेट आणि पॉलिटिक्स. आपण म्हणजे यात स्टार्ट केलं की या 3वरतीच म्हणजे आपली चर्चा सुरू राहते, आणि बाकीच्या गोष्टी म्हणजे सुरू असतात. आणि ग्रुपचा एक म्हणजे फायदा होतो की इंटरव्ह्यूला खरंच फायदा होतो, की अंजू मॅडमनी सांगितले की इंटरव्ह्यूला फायदा होतो. माझा एकच सल्ला आहे. होता काय कर, पण आता तू लँग्वेजच्या बाबतीमध्ये तू रोहिणीचं ऐकलं नाही यावर्षी, तर पूनमच्या वेळेला ग्रुपच्या विषयी ऐक, पण ते कागद वगैरे घेऊन. हो सर, यावर्षी नक्कीच ऐकेन. माझा एकच सल्ला आहे की जर ग्रुप फॉर्म करायचा असेल तर मुली सहसा ग्रुपमध्ये घेऊ नका, कारण जर तुम्ही मुली जर घेतलेत तर मग तो ग्रुप म्हणजे कुठल्या ठिकाणी जाईल. ॲक्च्युली सर थोडंसं म्हणजे एक गोष्ट मी तुम्हाला नक्की सांगते की आमच्या ग्रुपमध्ये मी एकटी मुलगी आहे, आणि मला असं वाटतं की मुलींना असा कधी प्रॉब्लेम असत नाही की आमच्या ग्रुपमध्ये मुलं नको, कारण इट्स ऑल अबाउट म्हणजे ज्या एजला आपण ह्या एक्झाम देतोय, वी ऑल हॅव दॅट मच्युरिटी की काही गोष्टी आपण हँडल केल्या पाहिजेत. पुन्हा तुझ्याकडेच येतो. आता तूही आता पॉईंट हा नोट डाऊन केलास की मी कुठलाही ॲक्च्युअल क्लास असा केला नाही की जो मॅक्झिमम लोक करतात, पण तरी तू टेस्ट सिरीजच्या आधारे ह्या परीक्षांचा अभ्यास तू करत गेलीस. तर हा टेस्ट सिरीजचा नक्की काय रोल नॉर्मली अभ्यासामध्ये असतो, आणि त्या कशा प्रकारचे हँडल केल्या पाहिजे? सर टेस्ट सिरीजसाठी 2 गोष्टींमध्ये म्हणजे एक तर पहिला आपल्याला एक टाईमलाईन मिळते की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे. म्हणजे साधारण टेस्ट सिरीजचं आपण मेन्सचं शेड्यूल बघितलं तर एकच वीक असतो की ज्या वीकमध्ये आपल्याला हिस्ट्री कंप्लीट करायचं आहे, तर आपल्याला त्याच्यामध्ये आपले बुक्स ठरवून घेता येतात, आणि लगेच ते 1 वीकमध्ये आपल्याला इव्हॅल्युएट करता येतं की कोणत्या गोष्टी आपण कमी पडतोय, वाचलेल्या कोणत्या गोष्टी आपल्याला रिकॉल नाही होत आहेत. आणि बुक्स लिमिटेड राहण्यासाठी आणि सिलेबस सगळा कवर होण्यासाठी हा एक टाईमलाईन जो आहे की जसं शेड्यूल केलं जातं की हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, मग पॉलिटी पार्ट 1 आहे, तर त्याचा एक फायदा राहतो. दुसरा फायदा स्वतःचं लगेच इव्हॅल्युएशन करता येतं. आणि तिसरा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट, जे काही आपल्याकडून पॉईंट स्किप झालेले आहेत की काही गोष्टींना आपण डेलिबरेटली कधी टच नाही करत, तर ते गोष्टी ॲटलिस्ट काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आन्सर तरी बघितले जातात. पहिल्यांदा किंवा दुसऱ्यांदा अटेम्प्ट देणारी मुलं लोकराज्य वाचत नाहीत किंवा त्यांच्याकडे टाईम नसतो, तर त्याच्यातले जे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आहेत ते कवर होऊन जातात. तर एक कव्हरेजसाठी फायदा होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे टेम्परामेंटसाठी होतो की मला स्वतःला अजून पण अवघड वाटतं की 1.5 तास 150 क्वेश्चन हे 2 तास सलग पेशन्स ठेवून वाचणं, की सुरुवात खूप चांगली होते, मध्ये कुठेतरी ढेपाळतो, मग शेवटी हे करतो. आणि पेपर सॉल्विंग ही खूप मोठी एक स्किल आहे की आपण सुरुवातीला पेपर सॉल्व करताना पण काय करतो की ज्यामध्ये आपण 2 ऑप्शनमध्ये पण कन्फ्यूज आहेत तेही आपण अटेम्प्ट करत नाही, बट शेवटच्या एक 15-20 मिनिटामध्ये एवढं प्रेशर येऊन जातं की आपण जे आपल्याला माहिती नाही ते पण आपला अटेम्प्ट कमी झाला आहे म्हणून आपण अटेम्प्ट मार्क करत जातो. तर ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे आपल्या एक्झाममध्ये क्वेश्चन सॉल्व करण्याचं जे टेक्निक आहे ते फाईन ट्यून व्हायला खूप जास्ती हेल्प होते की कोणते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे आहेत, कोणते क्वेश्चन स्किप करायचे आहेत, कोणत्या क्वेश्चन्सवरती आपल्याला रिव्ह्यू करायचं आहे, आणि कोणता पेपर असेल तर साधारण अटेम्प्टची रेंज किती असली पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी टेस्ट सिरीजचा फायदा होतो. आणि रिव्हिजन्समधून आपल्याला गोष्टी खूप जास्ती पटापट क्लिअर होत जातात. म्हणजे एखादा प्रश्न बरोबर आला असेल तर तो मे बी विसरून जाऊ आपण, बट एखादा प्रश्न जर चुकलं असेल तर तो 1-2-3 वर्ष तरी लक्षात राहतो आपल्या की आपण ह्या टेस्ट सिरीजमध्ये हा क्वेश्चन चुकलो होतो. तर त्याच्यासाठी टेस्ट सिरीजचा खूप फायदा होतोच.
आता शेवटच्या टप्प्याकडे येतो ह्या चर्चेच्या. 3-4 थेट अभ्यासाशी संबंधित प्रश्न नाही आहेत, पण मला असं वाटतं की ते सगळ्या विद्यार्थ्यांना तुम्हालाही ते त्यांना भेडसावलं असेल गेल्या 2 वर्षांमध्ये. पहिला पॉईंट हा आहे की शेवटी आपली वेगळ्या ध्येयांसाठी आपण ही परीक्षा देतो, पण शेवटी इट्स अ जॉब, म्हणजे इट गिव्ज यू सम स्टॅबिलिटी. तर राज्यसेवेचा ह्या परीक्षेचा अभ्यास करताना इतरही परीक्षा द्याव्यात, मला अंजुम तुझ्याकडनं ऐकायला आवडेल आहे, कारण तू राज्यसेवेबरोबरच तू बाकीच्याही परीक्षा दिल्यास आणि त्याच्यामुळे तुला यशही मिळालेलं आहे. तर द्याव्यात का, आणि द्यायच्या असेल तर नक्की काय केलं पाहिजे? राज्यसेवेबरोबर STI असिस्टंट किंवा ग्रामसेवक, तलाठी काही अशा म्हणजे ज्या सेम सिलेबसवर ओरिएंटेड असतात. तर ह्या एक्झाम दिल्यानंतर म्हणजे एक कॉन्फिडन्स येणं, तुम्ही कुठंतरी सिस्टीममध्ये घुसला आहात, तो जो कॉन्फिडन्स असतो, मला असं वाटतं की तो पुढची जी मोठी एक्झाम आहे, जो तुमचा गोल आहे ते पूर्ण करण्यासाठी नक्कीच म्हणजे खूप फायदेशीर ठरतो. ज्यावेळी मी तलाठी झाले होते त्यावेळी मला ती तलाठीची खुर्ची नेहमी सांगायची की तू या पोस्टसाठी नाही आहे. म्हणजे मी निगेटिव्ह जरी गोष्ट असली तरी त्या गोष्टीतून मी स्वतःला पॉझिटिव्ह गोष्ट घेऊन पुशअप केले. तर मग त्यामुळे कोणतीही पोस्ट असेल तर त्याकडं छोटं न मानता त्याचं सिलेबस काय आहे, त्याचं क्वेश्चन विचारलेलं पॅटर्न काय आहे आणि त्यांना आपल्याकडून नेमकं अपेक्षित काय आहे, तर या सर्व गोष्टींचं प्लॅनिंग केलं पाहिजे. मागच्या वेळी जेव्हा STIची एक्झाम होती ती साधारण 1 महिन्यापूर्वी होती राज्यसेवेच्या मेन्सच्या. तर सर त्यावेळी मी जे कॉमन पॉईंट्स आहेत आणि अनकॉमन पॉईंट्स आहेत त्या सर्वांचं प्री प्लॅन केलं की सुरुवातीला मला सर्व कॉमन पॉईंट्स वाचून घ्यायचे आहेत, जेणेकरून माझा राज्यसेवा मेन्सचा पण अभ्यास होईल आणि STI मेन्सचा असेल तोही होईल. आणि ज्यावेळी एक्झाम जवळजवळ येत असेल त्यावेळी मी फक्त STI मेन्सवरच फोकस केला आणि त्यामुळे माझी STI मेन्स पण निघाली, राज्यसेवासुद्धा निघाली आणि असिस्टंटसुद्धा निघाली. तर प्रत्येक वेळी म्हणजे जर STIची मेन्स आहे त्याच्यात आपल्याला इकॉनॉमिक्स जास्त विचारलेलं असतं, तर त्याप्रमाणे मी इकॉनॉमिक्सवर जास्त फोकस केला आणि तो फायदा मला राज्यसेवेसाठी देखील झाला. इकॉनॉमिक्ससाठी असिस्टंटचं ज्यावेळी झालं तर त्यावेळी पॉलिटीवर फोकस केला. म्हणजे अभ्यासाचा आवाका मोठाच होता, परंतु जशी जशी एक्झाम येत गेली तसं त्यांना पर्टिक्युलर काय अपेक्षित त्यावरती मी फोकस केलं. नॉर्मली परीक्षेत 2 प्रकार आहेत, आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. एक म्हणजे राज्यसेवेबरोबर आयोगाच्या इतर परीक्षा आणि दुसरं की राज्यसेवेबरोबर UPSCची परीक्षा. तर आपल्या अंजुमने आता आयोगाच्या बाकीच्या परीक्षांविषयी सांगितलं. प्रवीण, तुझ्याकडनं मला हे जाणून घ्यायचं आहे की राज्यसेवेबरोबर UPSCचा अभ्यासाचं काय करावं ना? सर, प्रथमतः मी जेव्हा UPSCचा अभ्यास सुरू केला, मी UPSCकडेच तुमच्याकडे आलो होतो आणि मी क्लास पण केला तुमचं. तर म्हणजे प्रथम वर्षी तर मी फक्त UPSCकडेच फोकस केलं होतं, कारण की असं ठरवून आलो होतो की आपल्याला 2-3 वर्ष तर चला लागणारच. मग त्यापेक्षा आता प्रथम वर्षाला तरी फुल फोकसने आपण देऊयात. पण नंतर जसं सबसिक्वेंट वर्षांमध्ये आपलं कसं UPSCचा पण थोडा अभ्यास झालेला असतो. सो बेसिक आता UPSCचा अभ्यास आहे एक तर बेसिक, आणि मोस्टली जर मेन्सचा विचार केला तर आपल्याला 2nd आणि 3rd पेपरमध्ये करंटशी रिलेटेड करावं लागतं. सो 1st आणि 4th पेपर तर आपला ऑलरेडी झालेला आहे आणि जस्ट नवीन जे करंट अफेअर्स आहे रिगार्डिंग पॉलिटी, इकॉनॉमी, एन्व्हायरमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे, तर त्याच्यावर आपल्याला फोकस करावा लागतो. सो बारिंग दॅट पिरियड नंतर सबसिक्वेंट इयर्समध्ये आपल्याला त्या UPSCचा अभ्यास थोडा कमी होत जातो, पूर्ण कमी होतो तसं नाही. मग सो त्यावेळेस आपण MPSCकडे लक्ष देऊ शकतो. रादर आपण UPSCमध्ये पण प्रिलिम्सचा विचार केला आपण तर आपण वाचत असतो. सो मोर ऑर लेस त्यांचं जो सिलेबस आहे तो पण सेम आहे, जस्ट की आपल्याला 1-2 महिन्याचा थोडं विशेष प्रयत्न करून MPSCचं वाचावं लागतं. सो माझी म्हणजे मी तर UPSCकडेच जास्त फोकस आहे माझं, आणि MPSC पार्ट टाईम आपलं. पण मुद्दा असा आहे की UPSC करतही तुम्ही MPSC करू शकता, पण पहिल्या वर्षी तुम्हाला कंपल्सरी UPSCचा अभ्यास केला पाहिजे, नंतर मग मे बी तुम्ही 2nd वर्षापासून तुम्ही दोन्ही परीक्षा घेऊ शकता. सो दॅट डिपेंड्स ऑन जर तुमचं मोटिव्ह काय. इफ यू आर स्टार्टिंग फॉर MPSC तुमचंच मोटिव्ह आहे किंवा MPSCचंच तुमचं फोकस आहे तर तुम्ही MPSCच डायरेक्टली स्टार्ट करा. ऑब्वियसली जसं अंजू म्हटली की मी MPSCचं राज्यसेवा स्टार्ट केली, एक्झॅक्टली राज्यसेवा करत मग मी STI किंवा असिस्टंट. म्हणजे हा मुद्दा मी तुमच्याकडनं मला का
जाणून घ्यायचं होतं किंवा अधोरेखित करायचं होतं. कारण सध्या काय होतं की मॅक्झिमम मुलांचं फेल्युअरचं कारण असतं की ते अभ्यासाला सुरुवात करतात कुठल्या तरी एक्स परीक्षेच्या, लगेच कुठली तरी ॲड येते आणि मग ते वायचा अभ्यास करतात, जवळनं जातं असं वाटतं आणि असं दरवर्षी अनेक परीक्षा देतात आणि शेवटी कशातच काही होत नाही. प्रेफरन्सेस हा एक फार दुर्लक्षित भाग आहे. म्हणजे जेव्हा तुम्ही मेन्स इंटरव्ह्यूला जेव्हा जाता तेव्हा तुम्हाला एक DYSP, DC, तहसीलदार, BDO, डेप्युटी CO वगैरे वगैरे सगळे तुम्हाला प्रेफरन्सेस द्यावे लागतात. पुन्हा मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की हे प्रेफरन्सेस देताना नक्की विद्यार्थ्यांनी काय विचार केला पाहिजे. असं मला असं वाटतं की MPSC करणाऱ्या बऱ्याचशाच विद्यार्थ्यांना ह्याचं बॅकग्राऊंड नसतं, त्यामुळे एक इन्सायडर व्ह्यू जो मला होता तसा प्रत्येकाला असू नाही शकत, बट तरीही आपल्याला जेवढं शक्य आहे तेवढं आपण फर्स्ट हँड एक्सपिरियन्स प्रेफरन्सेस देताना घेतलं पाहिजे. म्हणजे माझे वडील प्रशासनात नाही आहेत, समजा एखाद्याच्या विद्यार्थ्याचे वडील प्रशासनात नाही आहेत, बट त्यांना असं वाटतं की डेप्युटी कलेक्टर चांगला असतो एखाद्या दुसऱ्या पदापेक्षा. तर असे नाही की जे ॲक्च्युअली काम करतात आणि जेव्हा आपण म्हणतो काम करतात तर ज्यांनी ह्या प्रशासनाच्या म्हणजे या प्रशासनामध्ये कमीत कमी एक 5-6 वर्ष किंवा त्याहून जास्ती काम केलेलं आहे, कारण त्यांना एक्सपिरियन्स आलेला असतो. आपले जे इमिजिएट सिनियर्स असतात त्यांनी फार तर इंडक्शन किंवा ट्रेनिंगचं पिरियड कंप्लीट केलेलं असतो, त्यांना अजून तेवढं एक्सपोजर नसतं. तर त्यामुळे ज्यांनी याच्यामध्ये खरंच काम केलेलं आहे त्या लोकांशी बोलणं आणि एक ओव्हरऑल इन्फॉर्मेशन कलेक्ट करणं की प्रत्येक फील्डचे पॉझिटिव्स काय आहेत, नेगेटिव्स काय आहेत, आणि त्यानंतर एक स्वतःशी बोलणं की मला स्वतःला काय काम करायला चांगलं वाटेल. की म्हणजे मी मला पर्सनली हे सांगते की मला खूप लोक विचारतात की काही लोक विचारतात की डेप्युटी कलेक्टरच्या जागा नव्हत्या का मुलींसाठी, किंवा काही लोक विचारतात की मग DYSP का दिला. तर स्वतःचं एक पर्सनल लायकिंग असतं, काही लोकांना कोणती पोस्ट चांगली वाटू शकते, काही लोकांना दुसरी पोस्ट चांगली वाटू शकते. तर स्वतःचं एक लायकिंग बघणं, आणि मला असं वाटतं की पोस्ट आपल्याला काम करायचं आहे तर त्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या पर्स्पेक्टिव्हने जज करा की तुम्हाला स्वतःला काय म्हणून काम करायला आवडेल. तर तो एक महत्त्वाचा क्रायटेरिया असला पाहिजे. आणि स्वतःची पर्सनॅलिटी आपली कशी आहे आणि आपल्याला स्वतःला कसं ग्रूम करायचं आहे तो एक क्रायटेरिया लक्षात ठेवला पाहिजे आपण. मला असं वाटतं की एक फार महत्त्वाचा पॉईंट त्यांनी सांगितलं की प्रत्येक लायकिंग तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. होतं काय की मी बरेच वर्ष बघतोय की आपल्याला MPSC करायचं असतं पण म्हणजे नक्की त्या पोस्टविषयी माहितीच नसतं आणि मग आपण रोज काहीतरी आर्बिट्री द्यायचं म्हणून पोस्ट देतो. फक्त DC DYSP विषयी काहीतरी कल्पना असते, बाकीच्या विषयी म्हणजे BDO क्लास 1 आणि BDO क्लास 2 मध्ये काय फरक आहे असं मी तुला कोणाला विचारलं तर ते बऱ्याच लोकांना माहिती सुद्धा नसेल. किंवा BDO क्लास 1 हाच डेप्युटी CO पण असतो का असा प्रश्न विचारल्यानंतर इंटरव्ह्यूला गेलेली मुलंसुद्धा त्यांना एक्झॅक्टली याचं कधी कधी उत्तर सांगता येत नाही. तर तुमच्या हातात जोपर्यंत हे फॉर्म भरायचे तोपर्यंत तुम्ही या सगळ्या पोस्टची माहिती घ्यायला पाहिजे असं मी सांगितलं. हा अभ्यास एवढाच महत्त्वाचा भाग आहे कारण शेवटी त्या प्रेफरन्सप्रमाणे तुम्हाला पोस्ट मिळणार आहे, त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. सर आणखी एक मुद्दा मला ॲड करायचा आहे की विशेषतः DYSP प्रेफरन्स जे देणार आहेत त्यांनी हा प्रेफरन्स खूप विचार करून द्या. कारण फक्त DYSPसाठी माझी हाईट बसते आणि DYSPच्या जागा आहेत म्हणून तो द्यायचा. कारण एक माझं गेल्या 2-3 वर्षाचं असं रीडिंग आहे की अजून पण लोकांना DYSPपेक्षा मी तहसीलदार होतो किंवा मी दुसरं काही मी क्लास 2 पण घेतो बट मला DYSP नको हा अजून पण एक कुठेतरी आहे. आणि बऱ्याच DYSP झालेल्या स्टुडंटशी किंवा जेव्हा मी बोलते त्यावेळी असं ते कुठेतरी वरून खुश दाखवतात पण आतून थोडेसे नाखुश असतात की अरे DYSP आता ठीक आहे टाकला प्रेफरन्स द्यावी आणि आता नको आहे. आणि प्रॉब्लेम असा होतो की पुढच्या वर्षी पुन्हा DC साठी देणं तर 1 वर्ष ती खूप मोठी इन्व्हेस्टमेंट होऊन जाते. तर तुम्ही जे प्रेफरन्सेस देताय तर तेच प्रेफरन्स द्या. कारण आपण प्रेफरन्स देताना आपलं कुठेतरी एकच टार्गेट असतं की अरे कोणती तरी पोस्ट मिळाली पाहिजे. बट लुक बियॉन्ड दोज थिंग्स की त्या गोष्टीमध्ये आपल्याला आपलं पूर्ण लाईफ काढायचं आहे. तर ते गोष्टीबद्दल लायकिंग एक वेळ नसली तरी चालेल बट ॲटलिस्ट डिसलायकिंग तरी असू नये. कारण जर डिसलायकिंग असेल तर त्या फील्डमध्ये ॲडजस्ट करणं पण खूप अवघड होऊन जातं. असं होतं खरं बऱ्याच जणांचं असं होतं. मी साधारण शेवटचा प्रश्न आता मला चर्चा करायची आहे. हा ओपन एंडेड क्वेश्चन ह्या सगळ्यांकरताच क्वेश्चन आहे. मी असं कोणाला स्पेसिफिक विचारणार नाही पण तुमच्यासुद्धा बऱ्याच जणांच्या बोलण्यातनं सातत्याने टेम्परामेंट हा एक शब्द आलेला आहे. आणि राज्यसेवेचा अभ्यास करताना
म्हणजे सिन्सिअरिटी दाखवावी लागते किंवा ध्येय निश्चित असावं लागतं, हे आपण सगळं ऐकतोच. आणि मला असं वाटतं की जे सगळे सिन्सिअर कॅन्डिडेट जे आहेत ते अभ्यास करतातच, पण तरीसुद्धा एक 1.5-2 वर्ष अभ्यास करण्यासाठी एक टेम्परामेंट लागतं, आपल्या बऱ्याच चुका होत असतात वगैरे वगैरे, बाकीचे काही प्रेशर्स असतात. तर याच्याविषयी तुम्ही काय सांगाल की हे टेम्परामेंट नक्की कसं, किंवा मेंटल कंपोजर ज्याला आपण म्हणतो, आपलं एक पॉझिटिव्हिटी मानसिकता कशी आपण मेंटेन करावी, कुणाला काही याविषयी? सर मी सांगतो आधी, माझा तर म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट होता, त्यामुळे टेम्परामेंट म्हणजे तो शब्द जो आहे तो म्हणजे फक्त म्हणजे ऐकलं की तो गेलो नाही मी त्यातून, पण तरी पण सांगतो की मी म्हणजे कसं झालं आहे की आपण अभ्यास करतो, 7-8 दिवस अभ्यास किंवा 15 दिवस अभ्यास करतो, आणि 15 दिवसानंतर म्हणजे आपल्याला बोर व्हायला लागते की यार म्हणजे खूप अभ्यास केला आहे आणि आता आपण म्हणजे नको वाटते. तर त्यावेळेस म्हणजे मी काय करतो, म्हणजे माझं वैयक्तिक सांगतो की मला मूवीज बघायला आवडतात. मग मी 15 दिवसानंतर नाही का कंटिन्यू म्हणजे 2-3 दिवस कंटिन्यू मूवीज बघायचेत. मग 2-3 दिवस कंटिन्यू मूवीज बघितल्यानंतर म्हणजे तिसऱ्या दिवशी स्वतःलाच लाज वाटायला लागते आपल्याला की आता आपण अभ्यास करायला पाहिजे. मग परत नाही का तो 15 दिवस अजून अभ्यास करायचा. म्हणजे ही स्टेज येतच असते प्रत्येकात, म्हणजे कंटिन्यू कोणीच अभ्यास करू नाही शकत. आणि मग स्वतःलाच म्हणत राहायचं की हे कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत म्हणजे करावंच लागतं, म्हणजे याला काही म्हणजे ऑप्शनच नाही. सर याबद्दल सांगायचं म्हटलं तर मी जेव्हा सुरुवात केली होती अभ्यासाला 2013ला, तेव्हाच माझं औरंगाबाद जिल्हा परिषदला फार्मासिस्ट म्हणून सिलेक्शन झालं होतं. पण तो जॉब मी जॉईन केला नाही. तर ते एक माझ्या मनात होतं की कुठेतरी एक गव्हर्नमेंट जॉब मी सोडला आहे आणि आता आपल्याला पुढे करायचं आहे. तर बेरोजगारी हेच मोटिवेशन सगळ्यात मोठं राहिलं माझ्यासाठी की आपल्याला लवकरात लवकर काहीतरी आता पाहायचं आहे पुढे. तर 13चा तर अटेम्प्ट मला अभ्यास नव्हता. 14च्या अटेम्प्टला थोडं मी ओव्हर कॉन्फिडंट होतो, कारण मागचा जरा ट्रॅक रेकॉर्ड माझ्या म्हणजे ऑल इंडिया एक्झाम वगैरे होता, तर मला वाटायचं की होऊन जाईल. पण 14च्या अटेम्प्टमध्ये जेव्हा मला फेल्युअर आलं तेव्हा कळालं की इथं ओव्हर कॉन्फिडन्स पण चालत नाही. इथं म्हणजे एकदम ग्राउंडवर राहून आपल्याला किती आपला आधीचा ट्रॅक रेकॉर्ड विसरून आता आपल्याला काय करायचं ते बघणं गरजेचं आहे. आणि तशा यांनी मी 2015 आणि 16 तेव्हा चांगला अभ्यास केला. आणि जसं मी म्हणलो तसं बेरोजगारी हेच माझ्यासाठी मोटिवेशन होतं सगळ्यात मोठं. काही ॲड करायचं? मी 3.5 वर्ष अभ्यास करते आहे आणि हे फील्ड मी चॉईसने सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे आय हॅव कम हिअर बाय चॉईस नॉट चान्स. त्याच्यामुळे मोटिवेशन राहणं. आणि मला ही पण एक गोष्ट कळायची की फर्स्ट यू डिझर्व अँड देन डिझायर. त्याच्यामुळे पास झालो नाही किंवा आता फेलियर आलं तर त्याच्यामुळे डिप्रेशन वगैरे अशा गोष्टी येण्याचा प्रश्न नव्हता. तर 3 वर्ष मी प्रत्येक वेळेस कंटिन्युअस एफर्ट्स अँड कंटिन्युअस इव्हॅल्युएशन की मी मागच्या वेळेस ज्या स्टेजला होते त्यापेक्षा मी बेटर स्टेजला आहे का, किंवा मागे मी ज्या चुका केल्या त्या मी आता करते का, तर मला येस असायचं. त्यामुळे डिमोटिवेट होण्याची वेळ कमी आली. आणि आपण मोटिवेशनल स्पीच ऐकतो त्याचाही बराच फायदा होतो मला. म्हणजे मी स्पिरिच्युअल काही पुस्तकं वाचते, म्हणजे खूप डिटेल नाही पण एक जनरल ओव्हरव्ह्यूने, त्यानेसुद्धा तुम्ही मोटिवेट राहू शकता. आणि मी माझा अभ्यासाचं टायमिंग सगळ्या मुलांसारखं काही 12-14 तास नाही आहे. म्हणजे फॅमिली टाईम, म्हणजे 25% घरचं काम, त्यामुळे असा खूप अभ्यास अशा पण गोष्टी होत नव्हत्या. त्यामुळे मोटिवेशन हे कंटिन्यू होतं. आणि सर यात एक पॉईंट अजून ॲड करायचं की माझे घरचे खूप सपोर्टिव्ह होते. म्हणजे त्यांनी मला फेल्युअर आल्यावर त्यांनी असं कधी म्हणलं नाही की आता बस झालं तर काहीतरी दुसरं बघ. ते म्हणले की तू जर करू शकतो, तुला माहीत आहे, तर तू नक्कीच ते करायला पाहिजे. ती पण एक फार मोठा फॅक्टर आहे, घरचे सपोर्टिव्ह असणं पण गरजेचं आहे. सो मला असं वाटतं की स्वतःचं बिल्डबॅक मेकॅनिझम खूप चांगलं आपण डेव्हलप केलं पाहिजे. कारण असं होतं की पहिल्यांदा आपण कोणती तरी एक्झाम क्लिअर नाही होत आणि मग आपल्याला खूप लोक आपल्याला कन्सोल करतात की ठीक आहे फर्स्ट अटेम्प्ट होता किंवा काही झाल्या असतील चुका. सेकंड एक्झामला नंबर थोडा कमी होत जातो. नंतर थर्ड एक्झामला लोक खूप जास्ती जमा जरी झाले आणि आपल्याला खूप समजवत असले तरी पण त्या गोष्टींनी आपल्याला चांगलं नाही वाटत. म्हणजे किती पण कोणी समजवलं तरी आपल्याला माहीत असतं की रिझल्ट एकतर येस असतो किंवा नो असतो, एकतर चॉईस पोस्ट असते किंवा नसते. तर त्याच्यासाठी स्वतःचं बिल्डबॅक मेकॅनिझम खूप चांगलं हे केलं पाहिजे की म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आपण आपल्याला थोडं डिप्रेशन आलं की कुठे मोटिवेशनल व्हिडिओज बघितले किंवा काय, आणि त्यात
जिओनी सगळ्यांना नेट फ्री दिलेलं आहे, त्यामुळे तर मग मोटिवेशनल म्हणजे 5 मिनिटचा एक मोटिवेशनल व्हिडिओ बघितला तरी सेम अमाऊंट ऑफ मोटिवेशन मिळणार असते, आणि असे 5-5 मिनिटाचे 2 तास व्हिडिओ जरी बघितले तरी सेम मिळणार असतं. म्हणजे यूट्यूबवरती एकदा आपण बघतो, आपल्याला सवय लागते की 5 मिनिट बघितलं, खूप भारी वाटलं, मग नेक्स्ट टाइम ते 2 व्हिडिओज होतात, मग त्याच्यानंतर ती सवय लागत जाते की आपण बाहेरच्या गोष्टींवरती मोटिवेशनसाठी एवढं जास्ती रिलाय करतो की आपण स्वतःला एवढं चांगलं डेव्हलप नाही करू शकत की छोट्या मोठे जे क्रायसिस आहेत ते. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे माझ्या पहिल्यापासून असंच डोक्यात आहे की ज्याचं स्ट्रगल जेवढं मोठं त्याची लाईफची स्टोरी तेवढी जास्ती भारी. म्हणजे मी पर्सनली असं बिलीव्ह करते की ज्या विद्यार्थ्याला सगळ्या गोष्टी सरळ मिळत गेल्यात त्याचं तितकंसं कौतुक नाही होत. ऑन द अदर हँड जो विद्यार्थी खूप जास्ती हार्डशिप्समधून किंवा जो व्यक्ती खूप जास्ती हार्डशिपमधून येतो आणि अपॉर्च्युनिटीज किंवा कंडिशन्स अपोजिंग असतानाही काहीतरी करतो, तर त्या विद्यार्थ्याचं किंवा त्याचीच लाईफ स्टोरी असते ती खरंच खूप जास्ती चांगली असते. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी ते जास्ती लक्षात ठेवलं पाहिजे की ठीक आहे, खूप जास्ती स्ट्रगल असेल, खूप जास्ती फेल्युअर असेल, बट जेव्हा तुम्ही एक अटेम्प्ट नंतर आणि एक सक्सेस नंतर जेव्हा इथे येऊन डायसवरती बोलता तर ती गोष्ट खूप जास्ती मोठी असते की तुम्ही सगळ्या या अगेन्स्ट ऑड्स जाऊन पण तुम्ही खूप जास्ती केलेलं आहे. त्यामुळे स्वतःच्या ज्या स्वतःला इन्स्पायर करण्याच्या आणि स्वतःला मोटिवेट करण्याच्या ज्या ॲबिलिटीज आहेत ना त्या जास्ती चांगलं डेव्हलप करा. आणि माझं म्हणजे पर्सनली असं होतं की मी सकाळी 4 वाजता उठायचे, रात्री झोपायला 11 झालेले असायचे जॉब करत असताना. तर माझ्या रूमच्या इथे मी एक वाक्य लिहून ठेवलं होतं की इफ यू डोंट लाईक समथिंग यूज दॅट अँड एज इम्पेटस टू चेंज इट. म्हणजे सकाळी 4 वाजता उठून ऑफिसला जायला कोणालाच नाही आवडणार. म्हणजे मी LBS रोडवरून जायचे की जिथे माझी लायब्ररी आहे, तर सकाळी 5 वाजता मी जायचं, त्यावेळी पण तो रोड सुनसान, आणि रात्री 11 वाजता यायचं तर त्यावेळी पण तो रोड सुनसान. तर त्या गोष्टी कोणालाच नाहीत आवडत की सकाळी एवढ्या लवकर उठा. तर तेच एक खूप मोठं मोटिवेशन राहतं की हे नाही आवडत आहे तर हे बदललं पाहिजे, आणि हे बदलायला एकच वे की अभ्यास करा, पोस्ट काढा आणि पुढे जा. सर मी एक गोष्ट ॲड करतो की एक्सटर्नल मोटिवेशन असतं, म्हणजे त्या मोटिवेशनमुळे आपण मोटिवेट होतो, पण किती काळापुरतं की टेम्पररी. पण इंटरनल मोटिवेशन तुमच्यात असेल म्हणजे की तुम्ही इंटरनली मोटिवेट असाल की मी इथे कशासाठी आलो आहे, मी इथे म्हणजे अभ्यास करण्यासाठी आलो आहे आणि मला पोस्ट मिळवायची आहे, हे जर तुम्ही सारखं मनाला जर म्हणत असाल तर तुम्ही म्हणजे तुमच्याकडून ते एफर्ट्स म्हणजे पडतात आणि त्यामुळे चांगला अभ्यास होतो. आणि मला इथं एक कोट शेअर करावं वाटतं पिकासो म्हणजे त्यांनी सांगितलं आहे, म्हणजे जगप्रसिद्ध चित्रकार होते की मोटिवेशन एक्झिस्ट इन यू दॅट शूड कम आउट. म्हणजे तुमच्यात ऑलरेडी मोटिवेशन आहे, ते तुम्हाला बाहेर एक्सप्लोअर करायचं आहे. बस एवढंच. सर मला इथं माझा अनुभव सांगायचा वाटतो. 2015च्या वेळी म्हणजे माझे असिस्टंट, STI, नायब तहसीलदार या 3 पोस्ट निघालेल्या होत्या. आणि 2015च्या वेळी जेव्हा मी तलाठीचा जॉब सोडून आलेले होते त्यावेळी मी स्वतःला अल्टिमेटम दिलं होतं की यावर्षी मला पोस्ट घ्यायचीच आहे, कोणती का असे ना, कशी का असे ना, घ्यायचीच आहे. आणि सर ती मी मिळवली. पण म्हणजे जरी म्हणजे माझ्या कष्टाला फळ आलेलं असलं तरी म्हणजे माझं त्यावेळी दैव खराब होतं की मी काही म्हणजे जात प्रमाणपत्र वगैरे असतील, वडिलांचं व्हॅलिड असेल तरी माझं इनव्हॅलिड झालं आणि त्यावेळी म्हणजे मी ती पोस्ट घेऊ शकत नव्हते. पण सर मी त्यावेळी ही गोष्ट तुम्हाला देखील सांगितली नव्हती, मी आत्ता जस्ट काही दिवसापूर्वी तुम्हाला सांगितली. पण ती मला आधीच माहिती होती. तर म्हणजे मला सांगायचं असं आहे की त्यावेळी मी देखील हे झाले की एक वेळ अशी आली होती की म्हणजे मी बाहेर जाऊन कोणाची प्रेरणा घेण्यापेक्षा मी स्वतःला खंबीर करणं त्यावेळी जास्त महत्त्वाचं होतं. आणि त्यावेळी मी ते स्वतःशीच म्हणजे लढले की आज जरी अशी परिस्थिती आली आहे तरी तुझ्यात कॅलिबर आहे, तुझ्यात टॅलेंट आहे, तू करू शकतेस. आणि आज मी ते करून दाखवलं. म्हणजे तुम्ही स्वतःला किती मोटिवेट करता आणि स्वतःवर किती विश्वास ठेवता आणि स्वतःला त्या गोष्टीतून कसे बाहेर काढतात. म्हणजे आपण डिप्रेशन आलं तर आपल्या मित्रांशी बोलतो किंवा इतर, मी बऱ्याच वेळी सर तुमच्याशी चर्चा केली आहे म्हणजे मी जेव्हा डिमोरलाइज झाले, पण त्यावेळी ती अशी गोष्ट होती की मी स्वतः त्याच्यातून निघणं फार महत्त्वाचं होतं आणि मी त्या गोष्टीतून निघाले आणि आज सेक्शन ऑफिसर आहे.
मी म्हणजे आमच्यासाठी सुद्धा जेव्हा तुमच्या लोकांचं जेव्हा मी ऐकतो ना तेव्हा इट्स अ व्हेरी स्टीप लर्निंग कर्व. म्हणजे आम्ही खूप गोष्टी शिकत असतो. MPSCचा पहिला जो फेलिसिटेशन सेरेमनी जो आपण घेतला होता तर तेव्हा अभिनव देशमुख सध्या तो गडचिरोलीला SP आहे, त्याला बोलवलं होतं आणि ॲज अ चीफ गेस्ट म्हणून. आणि त्यांनी त्याच्या भाषणामध्ये हाच एक पॉईंट एम्फसिस केला होता की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही सेल्फ मोटिव्हेट होणं हे, आणि ते फक्त परीक्षा देताना नाही, त्याचा सगळ्यात टोन असं होतं बेसिकली की किंवा आजच्या आपल्या चीफ गेस्टने पण आपल्याला हे सांगितलं की पास होणं परीक्षा हा फक्त आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा आहे, पण याच्या पुढची तुमची काही 30-35 वर्षाची जी काही सर्व्हिस आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा सेल्फ मोटिवेशनच तुम्हाला शेवटी तारून नेणार आहे. आपण ह्या पॉईंटवरती एंड करूयात. तुम्ही खूप छान प्रकारे ह्या सगळी माहिती सगळ्यांना शेअर केली. होप की ह्या सगळ्यांसाठी उपयोगी ठरेल आणि तुम्ही पण पुढच्या वर्षी माझ्याबरोबर चर्चा करण्यासाठी ह्या बाजूला या. धन्यवाद. मला वाटतं चर्चा अजून तासभर जरी पुढे रंगली तरी ऐकणाऱ्यांना काही प्रॉब्लेम राहणार नाही, पण आपल्याला वेळेचं बंधन आहे, त्याच्यामुळे आपण आज इथेच थांबूयात. मी मगाशी म्हटलं होतं की जर वेळ असेल तर आपण प्रश्नोत्तरांचा विद्यार्थ्यांपैकी जर कोणाला काही प्रश्न असतील तर ते घेऊया. मी 1-2 मिनिट फक्त अतुल सरांना विचारते की ठीक आहे. बरं, आता शेवटचं आणि महत्त्वाचं काम म्हणजे आभार प्रदर्शन. तर मी उपस्थित सर्व विद्यार्थी, प्रमुख अतिथी, निमंत्रित या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते. तसेच जे यशवंत विद्यार्थी इथे आले आज आवर्जून, त्यांनी वेळ काढला आणि आपल्या मित्रांसाठी सिनर्जी स्टडी पॉईंटसाठी आवर्जून त्यांनी काही गोष्टी सांगितल्या की ज्या पुढच्या सगळ्यांनाच उपयोगी ठरतील, मार्गदर्शक ठरतील. त्यामुळे त्यांचे खास आभार मानते मी आज. सिनर्जीचा 11वा वर्धापन दिन. खरं तर घरचे सदस्य आहेत सगळे सिनर्जीचे, पण या निमित्ताचं म्हणजे औचित्य साधून मी सिनर्जी स्टडी पॉईंटचे जे सदस्य आहेत त्यांचा आज विशेष नामोल्लेख करेल की जे सातत्याने गेली 11 वर्ष सिनर्जीसोबत आहेत आणि आत्ताही प्रत्येक कार्यक्रम यशस्वी व्हावा म्हणून ते प्रयत्न करतात. त्यांचा नामोल्लेख करणं मला आवश्यक वाटतं. श्रीयुत अभय तिळवे, अमित मनकवडे, युयुधन, गौरी, भावना क्षीरसागर, अनुप काटेकर आणि नीलकश ह्यातली बरीच मंडळी आपल्यालाही परिचित आहेत. त्याच्यानंतर आजचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी विशेष मेहनत घेतलेले महेंद्र कुमार, विष्णू मुरकुटे, महेश, विकास पाटील, वैभव, निखिल, शुभम, अमोल क्षीरसागर, कविता चव्हाण, भारती, कोमल परदेशी, परमेश्वर जाधव यांचेही मी आभार मानते. हा हॉल आपल्याला उपलब्ध करून दिला, तसेच लाईटची व्यवस्था आणि माईकची व्यवस्था उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी श्रीयुत विनोद यांचे आभार मानते. आणि स्टेज व्यवस्था जी दिसते ती आपल्याला ललित डिंभे यांनी करून दिलेली आहे, त्याबद्दल त्यांचे आभार मानते. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आता राष्ट्रगीत होईल, सर्वांनी उभं राहावं अशी विनंती करते. जनगण मन अधिनायक जय हे, भारत भाग्य विधाता. पंजाब सिंधु गुजरात मराठा, द्राविड़ उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे. गाहे तव जय